शोभनाताई, मृदुलाताई, अतुलजी ठाकूर आणि आपले जमलेले सगळे शुभंकर आणि शुभार्थी या सगळ्यांचं मी या कार्यक्रमात स्वागत करते. शुभार्थींच्या बरोबर शुभंकर असणं सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी फार महत्वाचं आहे, कारण मला वाटतं आजचं व्याख्यान हे मुख्यतः शुभंकरांसाठी आहे की काळजी वाहक आणि त्यांचा ताण असा विषय आजचा मंगलाताईंचा आहे. तर मी प्रथम मंगलाताईंचा परिचय करून देते. मंगलाताई जोगळेकर या आजच्या आपल्या वक्त्या आहेत. त्यांनी MA सोशल वर्क मध्ये केलेलं आहे, TISS म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्चेस. त्याच्यानंतर त्यांनी PhD केले डिमेन्शिया रिलेटेड सब्जेक्ट मध्ये पुणे युनिव्हर्सिटीमधून आणि एक प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणून त्यांचा या क्षेत्रातला दांडगा अभ्यास 25 वर्षांचा आहे. 25 वर्ष हा फार दीर्घ काळ आहे. त्यांचा एरियाज ऑफ एक्सपिरियन्स आहे सोशल सायन्स मधलं रिसर्च, मग ऑर्गनायझेशन ऑफ ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीज. महत्वाचं मला असं वाटतं की इन्कम जनरेशन प्रोग्राम फॉर विमेन याच्यामध्ये त्यांनी काम केलंय. पण बायकांना ट्रेनिंग सगळे देतात, पण त्यातनं इन्कम जनरेशन कसं व्हायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि सर्व्हिसेस फॉर सिनियर सिटीजन्स हे त्यांनी काम केलंय, अजूनही त्यांचं काम चालू आहे. 2010 साली त्यांनी मेमरी क्लिनिक दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सुरू केलं. हा एक मोठा टप्पा होता. त्याच्यानंतर अल्झायमर सपोर्ट ग्रुप हा पुण्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच सुरू केला आणि या सपोर्ट ग्रुपची आवश्यकता किती असते आणि आपल्याला किती मदत होते हे आपल्या पार्किन्सन मित्रमंडळ हा जो आपला सपोर्ट ग्रुप आहे त्याच्यावरनं आपल्याला कळतंच. तसंच अल्झायमरच्या पेशंटसाठी त्यांनी हा सपोर्ट ग्रुप सुरू करून हे काम केलेलं आहे. आणि हे दोन्ही प्रोग्राम्स डिमेन्शिया पेशंट आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी सुद्धा आहेत. जसं आजचा आपला प्रोग्राम शुभंकर आणि शुभार्थीसाठी दोघांसाठी आहे. नंतर मेमरी क्लबचं एक मॉडेल त्यांनी डेव्हलप केलं डिमेन्शिया पेशंटसाठी आणि मेमरी क्लब्स त्यांनी जागोजागी सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. मला वाटतं माझ्याजवळ इथे पटवर्धन बागेमध्ये एक मेमरी क्लब सुरू केलेला होता. तसे काही 2-3 प्रोग्राम्स मी अटेंड केले आणि आपला ब्रेन, आपला मेंदू त्याच्यामध्ये किती गुंतलेला राहतो आणि मग अनावश्यक विचार आपल्या मेंदूतनं कसे बाजूला जातात त्याचा अनुभव लोकांनी घेतलेला होता. तर असं या क्षेत्रात काम करणारं एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेलं आहे. आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक त्यांचं भाषण ऐकूया आणि जे काय प्रश्न असतील ते आपण त्यांचं भाषण पूर्ण झाल्यानंतर विचारूया. मी मंगलाताईंना आपल्या भाषणाला सुरुवात करायची विनंती करते. नमस्कार आणि गौरीताईंनी माझी छान ओळख करून दिली त्याबद्दल धन्यवाद. शोभनाताईंचा आणि माझा परिचय अनेक वर्षांचा आहे. 2010 साली जेव्हा आमची पहिली मीटिंग झाली ह्या कामाच्या निमित्ताने त्यावेळेला शोभनाताई उपस्थित होत्या आणि त्यानंतर नेहमी त्यांचं काय काम चाललंय, माझं काय काम चाललंय किंवा मधनं बोलणं, काय आमचे कार्यक्रम आहेत कसे चालले त्याची विचारांची देवाणघेवाण, ह्या सगळ्या गोष्टी अनेक वर्ष आम्ही करतोय आणि आमचं आणि त्यांचं काम पॅरलल आहे असंच मला वाटतं. फक्त मेंदूचेच दोन्ही विकार आहेत. थोड्याफार जी लक्षणं असतात ती वेगळी असतात आणि नंतर कालांतराने जेव्हा आजार पुढे जातो तेव्हा बरेचदा हे दोन्ही आजार एकत्र होतात. लक्षणं दोघांच्याही कडे दिसायला लागतात, अशा गोष्टीही घडतात. परंतु प्रत्येकाचे जे ह्या दोन्ही पेशंट्सचं जे काही काय म्हणतो आपण लक्षणांचा चार्ट आहे, ज्या रीतीने तो प्रोग्रेस होतो तो वेगळा वेगळा असतो. आमच्या सपोर्ट ग्रुपमध्ये देखील आम्ही तुमच्यात सारखे वेगवेगळे विषय घेत असतो, वेगवेगळ्या लोकांना बोलवत असतो आणि काळजी वाहकांच्या पर्यंत काही मार्गदर्शन पोचावं, त्यांना गायडन्स व्हावा, त्यांच्या काळजी घेण्याच्या मध्ये त्यांना काही महत्वाची माहिती मिळावी, रिसोर्सेस मिळावेत, असाच आमचा प्रयत्न असतो. तर आजचा मी हा विषय काळजी वाहक आणि ताण अशासाठी निवडला की माझ्याकडचे ही काळजी वाहक म्हणजे आज गेल्या 12-13 वर्षामध्ये मी असं बघितलं की जीवापाड काळजी घेणारी लोक मला इतकी भेटली, इतके जण भेटले की नेहमी असं वाटतं की ह्या लोकांना आपण काय सांगणार, ह्या लोकांना आपण काय शिकवणार हे समजत नाही. पण ही अशी काळजी घेताना बरेचदा आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष होतं
आपला जो काही ताण असतो त्या ताणाकडे आपलं दुर्लक्ष होतं. काय चाललंय परिस्थितीमध्ये, काय करायला पाहिजे, काय करायला नको, ह्या गोष्टी समजत नाहीत. बरेचदा आपल्या आपल्या विचारांमध्ये आपण प्रचंड गुरफटून जातो आणि ह्या ठिकाणी काय चांगलं करायला पाहिजे हे समजत नाही आणि ताणाचा प्रचंड परिणाम तब्येतीवर होताना दिसतो आणि ताणाची कारणं तर भरपूर असतात. बरं, हा जो काही आजार आहे, पार्किन्सनचा असो किंवा डिमेन्शियाचा असो, हे आजार तसे पूर्णपणाने वेगळे आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराची आपल्याला फारशी माहिती नसते. आणि मग प्रवास करायला लागतो आणि त्याची पाहिजे तेवढी माहिती नसल्या कारणाने खूप बोजा येतो. काळजीवाहकांना मानसिक बोजा येतो, ताण पडतो, शारीरिक ताण पडतो आणि मग सगळ्या गोष्टींचा तोल बिघडण्याची शक्यता निर्माण होते. तर आता एक 2-4 जर आपण ताणाची उदाहरणं घेतली तर तुम्हाला असं दिसेल की पेशंटकडे सातत्याने लक्ष ठेवायला लागतं, बरोबर आहे. अगदी औषधं व्यवस्थित घेतली आहेत का इथपासून लक्ष ठेवायचं ते मग आंघोळीच्या साठी जे काही करायला लागेल ते, जेवण खाण्यावरती, त्यांच्या हालचालींवरती, सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. तुम्ही अगदी एकत्रितपणाने चालायला जरी बाहेर गेला त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं जे असतं ते कमी होतं. सातत्याने आपण काळजी घेण्याच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. आपल्याला स्वतःचं आयुष्य एन्जॉय करणं जमत नाही. पेशंटचं आयुष्यच आपली प्रायोरिटी होऊन जाते आणि आपल्याकडे दुर्लक्ष होत जातं आणि त्यामुळे ह्यासाठी सुरुवातीपासून ऑब्जेक्टिव्हली ह्या गोष्टींकडे बघणं आणि आपल्या स्वतःसाठी काहीतरी करणं हे फार महत्वाचं ठरतं. आता आपण ताण कशामुळे होतो ह्याच्याकडे बघूयात. ऍक्च्युली असं असतं की ताण हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असतो आणि मला तर मी आता इथे येत होते तर माझ्या मनात असा एक विचार आला की ताण हा सवयीचा भाग आहे. म्हणजे लहानपणापासून प्रत्येक गोष्टीचा ताण घेणे हे आपण शिकलेलो असतो म्हणा किंवा आपल्या स्वभावाचा तो एक भाग झालेला असतो असं म्हटलं तरी चालेल. आणि जेव्हा आपल्याला असं दिसतं की आपला कम्फर्ट झोन असतो, एक आपलं आयुष्य जे असतं ते एका ठराविक पॅटर्ननी चाललेलं असतं, त्याच्यामध्ये जरा थोडासा काहीतरी बदल झाला तरी आपल्याला ताणाचा अनुभव येतो. म्हणजे असं बघा की तुमच्याकडे 1-4 दिवस पाहुणे येतात तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असता, त्यांच्याकडे लक्ष देत असता, नवीन गोष्टी करून घालत असता, त्यांना बाहेर जात असता, सगळं करता. पण हे एक तुम्ही 4-8 दिवस करू शकता आणि ते जर पाहुणे तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्ती दिवस राहायला लागले तर तुम्हाला त्याचा ताण व्हायला लागतो. तसंच तुम्ही कुठेही गेलात, बाहेर गेलात किंवा तुमचा आज दूधवाला सांगितलेल्या टाइमपेक्षा उशिरा आला, तुमचा वर्तमानपत्र देणारा माणूस उशिरा आला, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्या ताणाची सकाळी उठल्यापासून सुरुवात होते आणि मग ज्या वेळेला ह्याच्या व्यतिरिक्त आपण पेशंटचं करत राहतो तेव्हा तर वेगळाच ताण असतो. त्याच्याबद्दल आपण अर्थातच सारखं बोलणार आहोत. याच्याशिवाय कशामुळे ताण होतो तर आपल्या प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक परिस्थितीकडून काहीतरी आशा असते, आपली आकांक्षा असतात, त्या पूर्ण नाही झाल्या की आपल्याला ताण होतो. याच्याशिवाय आर्थिक ताण आपल्यावरती असतात, शारीरिक ताण होतो. एखाद्या वेळेला पाणी आलं नाही की पाणी भरायला लागतं. आम्ही मुंबईला राहायचो त्यावेळेला आम्हाला खालून पाणी भरायला लागायचं, म्हणजे त्यावेळेला शारीरिक ताण असायचा. मानसिक ताण आपल्याला अनेक गोष्टींमधून होतात, म्हणजे अगदी साध्या मग ते आपल्या घरातल्या व्यक्तींपासून असेल, आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींकडून असेल किंवा बाहेरच्या परिस्थितीकडनं असेल. तर परिस्थितीजन्य ताण असं आपण म्हणू शकतो. परिस्थिती थोडीशी जरी बदलली, आपल्या रोजच्या पॅटर्न पासून थोडी इकडे तिकडे ढळली तरी सुद्धा आपल्याला ताण निर्माण होतो. एखाद्या परिस्थितीवरती आपलं स्वतःचं नियंत्रण नाही, आपल्याला स्वतःचा निर्णय घेता येत नाही असं जरी दिसलं तरी आपल्याला ताण होतो. आणि असंही होतं की छोट्या छोट्या गोष्टी जर सातत्याने पुन्हा पुन्हा घडायला लागल्या, एकच परिस्थिती पुन्हा पुन्हा यायला लागली, मग ती छोटी का असेना, अगदी बारीक
गोष्टीचा सुद्धा त्याला क्रॉनिक ताणासारखा परिणाम आपल्यावरती व्हायला लागतो. आता दुसरा भाग असा आहे की ताण काही वाईट नसतो. तसं पाहिलं तर सगळाच ताण बिलकुलच वाईट नसतो. ताणाच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी करतो. ज्या वेळेला आपल्यावरती कामाची जबाबदारी असते आणि अमुक एका वेळेपर्यंत आपल्याला काम पूर्ण करायचंय आणि त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा गोष्टी करत राहतो, जास्ती वेळ काम करत राहतो आणि ते काम वेळेमध्ये पूर्ण करतो, ते ताणाच्यामुळेच होतं. त्यामुळे ताण हा अजिबात वाईट नसतो, चांगला असतो. पण तो सगळाच ताण चांगला असतो असं नाही. परंतु ताण म्हणूनच बराचसा ताण अनावश्यक असतो किंवा आपल्या सवयीने आपण तो घेतलेला असतो. पण ताण आपल्यासाठी आवश्यकही आहे, हाही भाग लक्षात घ्यायचा आहे. आता प्रत्येकाचा ताण जो असतो तो वेगवेगळ्या कारणास्तव असू शकतो. म्हणजे मला जी गोष्ट ताणाची वाटेल ती दुसऱ्या व्यक्तीला ताणाची वाटेलच असं नाही. दूधवाला अर्धा तास उशिरा आला तर मला काही फरक पडणार नाही, पण माझ्या मैत्रिणीला त्याचा फरक पडू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येकाचा ताणाचा विषय वेगवेगळा असतो, कारणं वेगवेगळी असतात आणि त्या ताणामुळे तुमच्यावर होणारा परिणाम देखील वेगवेगळा असतो. बरं, ह्या ताणाचा जो वेळ आहे तो कमी आणि अधिक असू शकतो. मगाशी जे पाहुण्यांचं उदाहरण दिलं तर ते पाहुणे 8च दिवसाचे राहणारे असतील तर तुमच्यावरती जो वेळेचा परिणाम आहे तो 8 दिवसाचाच असेल. पण ज्या वेळेला तुम्ही आजाराशी झुंज देता त्यावेळेला तो आजाराचा प्रवास किती वर्षांचा आहे त्याच्यावरती त्या ताणाचा वेळ अवलंबून राहणार आहे. ऍक्च्युली आपल्यावरती आपले जे पूर्वज होते ते ताणाचा सामना कसे करायचे तर 2 प्रकारांनी करायचे. एक प्रकार म्हणजे फाईट आणि दुसरा प्रकार म्हणजे फ्लाईट. फाईट म्हणजे त्या ताणाशी आपण सामना करणे आणि त्या काळात सामना करण्याची जी परिस्थिती आहे ती फार कमी वेळायची. जंगलात गेलेत, लाकूड तोड काय करायचे ते केले आहे, काही गोष्टी केल्या आहेत. त्यावेळेला एखादं जनावर आलंय आणि तुमच्यावरती हल्ला करणार आहे, अशा वेळेला तुम्ही एकतर पळून तरी जाल, नाहीतर काहीतरी त्याच्यावरती तुम्ही मात कराल, काहीतरी कराल म्हणजे लढाई कराल. आणि मग काय व्हायचं, तुम्ही ते संपली परिस्थिती की ती तुमच्या ठिकाणी येऊन बसाल. आणि त्यामुळे त्या ताणाचा जो वेळ होता तो वेळ फार कमी असायचा. त्याच्यामुळे होणारा परिणाम देखील तुमच्यावरती कमी असायचा आणि परिस्थिती निवळली, परिस्थिती काबूत आली की त्या ताणाचा परिणाम तुमच्यावरती राहायचा नाही. परंतु आता मात्र तसं होत नाही. आपण ते बघणार आहोत की कॉर्टिकोस्टेरॉइड ज्या वेळेला आपल्याला ताण येतो आणि आपल्याला फाईट किंवा फ्लाईट अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा हे कॉर्टिकोस्टेरॉइड नावाचा हार्मोन आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं, आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतं. आणि मग काय होतं की ताणाच्या परिस्थितीला आपण सातत्याने सामना करतोय असं ज्या वेळेला शरीराला वाटतं त्यावेळेला या हार्मोनचं जे उत्पादन आहे ते थांबतच नाही. त्यामुळे दीर्घकाळ आपल्याला या ताणाचा परिणाम होत राहतो. आता पुढचा पॉइंट असा आहे की ताण हा आणि काळजी वाहकांचा ताण हा संशोधकांच्या आवडीचा विषय आहे. 80च्या सुमाराला साधारण 40 वर्षापूर्वी संशोधकांच्या असं लक्षात आलं की काळजी वाहक आणि ताण हा अत्यंत एक महत्वाचा विषय आहे, अभ्यास करण्याजोगा विषय आहे. आणि त्यावेळेला अनेक अभ्यास चालू झाले, आत्ताही होत आहेत, सातत्याने या विषयावरती अभ्यास होत आहेत आणि त्यामुळे काळजी वाहकांना काळजी घेण्याचा ताण होतो हे अभ्यासाने सिद्ध केलेलं आहे. सगळ्यात जास्ती ताण हा डिमेन्शियाच्या काळजी वाहकांना होतो असंही संशोधकांना दिसलेलं नाहीये. आता जर आपण हे थोडंसं आजाराच्या पार्श्वभूमीकडे बघितलं किंवा सुरुवातीला ज्या वेळेला आजार डायग्नोज झालाय त्याच्याकडे आपण आलो तर आपल्याला दिसतं असं की आपल्याला सुरुवातीला आजाराची माहिती नसते. आपल्याला असं वाटत असतं की औषधांनी हा आजार बरा होणार आहे आणि तो बरा होताना दिसत नाही. आणि आपलं उपाययोजना काय करायला पाहिजेत, औषधाच्या बरोबर काय करायला पाहिजे ह्याची माहिती नसते. काय सामाजिक संस्था काम करतायत ते माहिती नसतं. ह्या उपक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे ते माहिती नसतं. एका बाजूनी आपलं आयुष्य पूर्णपणाने बदललेलं असतं, हळूहळू हळूहळू का होईना पण आपलं आयुष्य बदलत जातं आणि रुग्णांची मानसिक स्थिती बदलत जाते. बरेचदा
पार्किन्सन्सच्या आजारामध्ये किंवा डिमेन्शियामध्ये निराशा येते, नैराश्याकडे रुग्ण जातात आणि त्यांच्या मनस्थितीचा जो परिणाम असतो तो आपल्यावरती होतो. आणि मुळातच असा काहीतरी मोठा आजार झालाय हे समजलं की आपण खचून जातो. आपल्याला समजत नाही की काय होणार आहे आपल्या पुढच्या आयुष्यात. खूप मोठी काळजी वाटायला लागते. विविध तऱ्हांचे प्रश्न येणार आहेत, त्यांना आपण तोंड कसे देणार आहोत हे समजत नाही. परिस्थिती पुढे हतबलता आल्यासारखी वाटते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होते. दुसरं असं होतं की सध्याच्या काळामध्ये आपल्यासारख्या शहरांमध्ये नवरा आणि बायको असे दोघच जण असतात. म्हणजे पेशंट आणि त्याचा काळजी विभाग, मदतीला कोणी नसतं, मुलं लांब लांब असतात. आपण मुलांवरती मानसिक दृष्ट्या, इतर दृष्ट्यांनी नाही पण तरी मानसिक दृष्ट्यांनी त्यांच्यावर अवलंबून असतो. पण इथे कोणी नसतं. फोनवरती बोललं तरी सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत आणि मग बरेचदा असं होतं की मुलांना काळजी वाटेल मग नकोच सांगायला, अशाही गोष्टी घडतात. आणि मग आपल्याला असं दिसत जातं की आपल्याला बोलण्यासारखं कोणाशी बोलावं हे समजत नाही. कुटुंबातल्या लोकांशी आपला वादविवाद व्हायला लागतो. आपल्या बाजूला लोक असतील तर मुळामध्ये आपली परिस्थिती त्यांना समजत नाहीये असं वाटायला लागतं. आजाराची अवस्था सातत्याने बदलत जात असते. रुग्ण हळूहळू हळूहळू त्यांचं तुमच्यावरती अवलंबून राहणं वाढत जात असतं. पुन्हा आजाराचा काळ मोठा असतो. रोजचे तुमच्या पार्किन्सन सारख्या आजारामध्ये कदाचित ऑन ऑफचं चक्र असतं, त्याच्यामुळे परिणाम होत असतो. आणि मग ह्या सगळ्याचा तुमच्यावरती खूप मोठा असा मानसिक परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला असं वाटायला लागतं की माझं सगळं जे आयुष्य आहे ते फक्त काळजी घेण्यामागे जात आहे. असं होतं की रिटायरमेंटच्या सुमाराला 60-65च्या वेळेला ज्यावेळेला अशा प्रकारचं डायग्नोसिस आपल्याला कळतं त्यावेळेला आपण बरेच प्लॅन केलेले असतात आयुष्यामध्ये. आपल्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. आपण जे काही करायचं कुटुंबाच्यासाठी ते सगळं करून झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला वाटत असतं की आपण स्वतःसाठी काहीतरी करूयात, आपण गावाला जाऊयात, आपण एन्जॉय करूयात, काही छंद वर्गांना जाऊया, असं आपले खूप प्लॅन्स असतात. कुणाला लिहिणं आवडत असतं, कुणाला इतर कलांमध्ये काहीतरी आवड असते, कुणाला शिकायचं असतं, बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. नुसता निवांतपणा आपल्याला हवा असतो. खूप आपण कष्ट केलेले असतात पण आपल्याला असं दिसतं की ह्यापैकी आपल्याला काहीही करायला जमत नाहीये, काहीही करायला वेळ मिळत नाहीये. आणि मग त्यातून आपल्याला असंही दिसतं की व्यक्तीची, पेशंटची परिस्थिती सुधारत नाहीये, पेशंट हा दुरावत चाललाय. आपल्याला असं बरंच वाटतं ना की नवऱ्याशी आपण बऱ्याच गोष्टी शेअर करत असतो, आपल्याला ते करता येत नाही. डिमेन्शियाच्या पेशंटच्या बाबतीत तर असं बरेच वेळा होतं की शेअरिंग कमी होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यातून आणखीन असा भाग होता आपण जे एवढं सगळं करत असतो त्याचं ऍप्रिसिएशन कुठेही मिळत नाही. माणसाला असं कुठेतरी कोणीतरी म्हणलं तर बरं वाटतं की तू किती छान करतेस, किती चांगलं करतेस, किती प्रेमाने करतेस, ह्या गोष्टी होत नाही. आणि मग कुणाशी बोलायला आपल्याला जमत नाही कारण बरेच वेळा लोकांना आपली परिस्थिती काय आहे ती परिस्थिती समजत देखील नसते आणि ती बरेचदा आपल्याला असं फिलिंग येतं की त्यांना ते समजून घेण्याची इच्छा पण नाहीये. अशाही गोष्टी घडू शकतात आणि मग त्याच्यातून आपल्याला एकाकीपण येऊ शकतं, त्याच्यातून आपल्याला नैराश्य येऊ शकतं. ह्या भावना ह्या सगळ्यातून घडू शकतात. आपला स्वभाव बदलतो, पेशंटचाही स्वभाव बदलतोय. आपल्याला असं वाटतं की आपली चिडचिड व्हायला लागते, इतरांच्या छोट्या छोट्या कारणाने आपण चिडतो, पेशंटवरती रागावतो, मग त्याच्यातून अपराधी पण येतं. सातत्याने आपल्या मनामध्ये विचारांचं एक आवर्त असतं, झोप येत नाही, तब्येतीवरती आपलं नियंत्रण राहत नाही, काहीतरी कुरबुरी चालू होतात, जेवण खाण्यामध्ये लक्ष राहत नाही, दमणूक होते खूप. ह्याच्याशिवाय आपल्याला असं दिसतं की स्मरणशक्तीचे सुद्धा प्रश्न निर्माण होतात. एकाग्रचित्तता आपली कमी झाली असं वाटतं, ब्लड प्रेशर वाढायला लागतं, काही जणांना डायबिटीस चे आजार, अशा काही गोष्टी होऊ शकतात. ह्याचा आणखीन एक भाग मला असं सांगायला लागतो की हे सातत्याने काळजी घेण्यामुळे मेंदूवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. कारण आपण सतत विचार करतो, मेंदूला विश्रांती जी द्यायला पाहिजे ती विश्रांती आपण देत नाही आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींवरती भार पडायला लागतो. आणि मगाशी ज्या कॉर्टिकोस्टेरॉइडचा मी उल्लेख केला, त्या हार्मोनचं जे काही उत्पादन आहे ते सातत्याने चालू राहतं आणि त्यामुळे आपल्या मेंदूवरती सुद्धा याचा ताण यायला लागतो.
आणि आणखीन एक जो भाग मला नेहमी जाणवतो काळजी वाहकांच्या बाबतीत, तो म्हणजे हा ताण आहे हे समजत नाही. म्हणजे हे जे सगळं काही मी करतेय ते मला झेपतंय आणि मला कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही असं वाटतं. आज माझ्याकडे एक पेशंट आले होते. ते पेशंट होते 84 वर्षांचे आणि त्यांच्या काळजी वाहकांच्या म्हणजे ज्या स्पाऊस होत्या त्यांचं वय 77 होतं. आणि तरीही त्यांना असं वाटत होतं की मला मी घरामध्ये मदतीला माझ्याकडे 1-2 बायका आहेत आणि हे जे सगळं जबाबदारी घेण्याचं काळजी घेण्याचं काम आहे ते मला व्यवस्थित झेपतंय. मला अजून कोणाच्या मदतीची आवश्यकता नाहीये असं त्यांना वाटत होतं. पण प्रसंग असे घडत होते की जे आजोबा आहेत ते पटकन घराच्या बाहेर जात होते. त्यांना मांजरांची खूप आवड आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळेला जरी मांजर त्यांच्याकडे खाली पिल्लू आहे ते आवाज करायला लागलं की ते वरच्या मजल्यावरून उठून खाली या मांजराला काय हवंय ते बघायला जात होते. नंतर परवाच्या दिवशी ते एकदम घराच्या बाहेरच निघून गेले, रस्त्यावरती गेले आणि मग त्यांना गोंधळल्यासारखं झालं आणि मग त्यांच्या पाठीमागे जायला लागतं, त्यांना आंघोळीला मदत करायला लागते, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायला लागतं. तरी सुद्धा आपल्याला मदत हवी आहे आणि त्या मदतीचा आपल्याला फायदा होणार आहे हे त्यांच्या लक्षामध्ये येत नव्हतं. नंतर मग आपली वेगवेगळी लक्षणं काय, म्हणजे आपल्याला ताण होतोय आपण कसं समजू शकणार. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आपली दमणूक होते, म्हणजे दमणूक झालेली आपल्याला कळते की नाही, की शारीरिक दमणूक होतीये, आपल्याला थकवा जाणवतो आहे, आपली चिडचिड होते आहे, ज्या गोष्टीवरती आपण चिडणार नाही अशा गोष्टींवरती देखील आपली चिडचिड होतीये. सकाळी उठल्यावरती जसा उत्साह पाहिजे तसा उत्साह वाटत नाहीये, आपली चित्तवृत्ती आनंदी नाहीये, कोणी काही आपल्यासाठी चांगलं केलं तरी सुद्धा ते आपण ऍप्रिसिएट करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहोत. आपल्याला नीट झोप येत नाहीये, जेवण व्यवस्थित होत नाहीये, अपचनासारखे प्रॉब्लेम्स होत आहेत, काहीतरी आर्थरायटिस सारख्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण सतत विचार करतो, बारीक बारीक गोष्टींचा आपल्या मनावरती खूप परिणाम होतोय. त्याच्यानंतर आपल्याला भविष्याबद्दल काळजी वाटते, पुढे काय होईल, कशा रीतीने हे जाईल आपलं आयुष्य, मला हे झेपेल का नाही, ह्याबद्दल आपल्याला काळजी वाटतोय. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. आणि मग आता आपण ह्याच्यावरती विचार करूया की ताण कमी करण्यासाठी मग आपण काय करू शकतो. आणि त्याच्यामध्ये नंतर मी तुम्हाला एक माझ्या केअर गिव्हर्सची काही उदाहरणं देणार आहे की त्यांना कशा तऱ्हेचे प्रश्न येत आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही रिलेट करू शकाल. तर ताण कमी करण्यासाठी मला असं वाटतं पहिली गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे ऍक्सेप्टन्स. आणि हा ऍक्सेप्टन्स आमच्याकडे बरेच वेळेला डिमेन्शियाच्या बाबतीमध्ये 3-3, 4-4 वर्ष आजाराचं डायग्नोसिस झालं तरी सुद्धा होताना दिसत नाही. आणि ते तुमच्या शिक्षणावरती अवलंबून नाहीये. माझ्याकडे असेही लोक आहेत की जे खूप सुशिक्षित आहेत, खूप मोठ्या पोस्टवरती काम करत होते, तरीही जे काही निदान झालं ते ऍक्सेप्ट होत नाही. माझ्या घरी असं कसं होऊ शकतं. आणि असेही लोक दिसतात की म्हणजे येतात आणि ज्या वेळेला आम्ही असं सांगतो की ह्या गोष्टी करायला पाहिजेत तर बायकोला एक म्हणजे अलीकडचीच एक घटना आहे की ज्या वेळेला मी त्यांना सांगत होते की ह्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत तेव्हा त्यांनी सांगितलं, बायको पेशंट होती, तर तुम्ही मला सांगू नका, बायकोला सांगा, तिला करायचंय हे तिच्यासाठी आहे, हे माझ्यासाठी नाहीये. परंतु ज्या व्यक्तीला डिमेन्शिया झालेला आहे तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या समजणार नाहीयेत किंवा ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या फॉलो करणं तिला शक्य होणार नाहीयेत. पण ह्या गोष्टी नाही समजत. एकच मिनिट मी पाणी घेते. तर हा पहिला भाग ऍक्सेप्टन्सचा असतो. आणि मग दुसरा भाग महत्वाचा आहे म्हणजे प्रायोरिटाइज करणे. म्हणजे काय महत्वाचं आहे आणि काय कमी महत्वाचं आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सोडून देण्याची फार आवश्यकता असते. आपण प्रत्येकच गोष्ट करायला पाहिजे असा आपला अट्टहास असतो. आपण चांगले काळजीवाहक व्हायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपल्याला अट्टहास असतो आपला. आपण आदर्श काळजीवाहक व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. आणि मग त्यातून हे सगळं शक्य नसतं, परिस्थिती बदलत असते आणि काही गोष्टींच्या मनाविरुद्ध देखील आपल्याला
निर्णय घ्यायला लागतात. एक माझ्याकडे असेच पेशंट होते आणि सासूबाई होत्या म्हणजे, आणि सून काळजीवाहक होती. आणि असं झालं की मिस्टरांना म्हणजे त्या पेशंटच्या मुलाला काहीतरी हेल्थ इश्यू आला, खूप मोठा हेल्थ इश्यू आला. आणि मग आजींना वृद्धाश्रमात ठेवायला लागलं फॉर सम टाइम, थोडा काळ, 1-2 महिन्याच्या काळ. पण त्यामध्ये देखील त्यांना अपराधीपण आलं. तर मी माझ्या सासूचं चांगलं करते हे ठीक आहे, पण ज्या वेळेला जितकं मला जमणार आहे, ज्या वेळेला परिस्थितीनुसार जर मला काहीतरी वेगळा निर्णय घ्यावासा वाटला तर तो निर्णय घ्यायला यायला हवा. लॉकडाऊनच्या काळामध्ये असं काही ठिकाणी झालं की घरामध्ये कोणी मदतीला नाही, त्यामुळे नाईलाजाने पेशंटना दुसरीकडे ठेवायला लागलं, वृद्धाश्रमात ठेवायला लागलं. आणि त्याचं म्हणजे अपराधीपण येणं किंवा त्याचं वाईट वाटणं सातत्याने सांगावा लागतो की जिथे गरज असेल तिथे मदत घ्या आणि मदत मागा. तर ह्या ठिकाणी मदत मागा म्हणजे काय, तर एखाद्या वेळेला तुम्हाला कुठेतरी जायचं आहे तर तुमच्या मैत्रिणीला विचारा की तुम्ही 2 तास येऊन बसाल का. आपल्याला प्रत्येक ठिकाणी संकोच वाटतो. बरेच लोक असे असतात की ज्यांना तुम्हाला मदत करायची असते, परंतु कसं करावं, कसं विचारावं, आवडेल की नाही असा देखील त्यांच्या पुढे प्रश्न येत असतो. तर तुम्हाला समजत असतं की मदत देणारी सुद्धा माणसं असतात आणि सध्याच्या दिवसामध्ये तर अशा आजारा मित्रमैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना मदत करावी असं लोकांना बरंच वाटत असतं. बरं, ही मदत काही तुम्ही खूप जास्त काळाच्यासाठी मागणार नाही आहात, म्हणजे 1 दिवस राहा आमच्याकडे येऊन असं नसतं. थोडा काळ, 2 तास, 1 तास, 3 तास अशा रीतीने मदत मागितली तर लोक खरंच प्रेमाने करतात. आणि दुसरा भाग असाही आहे की मदतनीसही घ्या, म्हणजे ज्यावेळेला गरज पडेल त्यावेळेला मदतनीस सुद्धा घ्यावा, हे महत्वाचं असतं. स्वतःसाठी वेळ काढणं हा भाग मुद्दामून सांगायला लागतो. आता कालच एक घटना घडली. आम्हाला आमच्या एका काळजीवाहकाने सांगितलं की मी माझ्यासाठी चालायला जाते, पण त्यावेळेला माझ्या सोबत पेशंट असतो. हा भाग तिच्याकडे दुर्लक्ष झालं की ज्या वेळेला तुमच्या बरोबर पेशंट असतो त्यावेळेला तुम्ही जेव्हा चालायला जाता त्याचा तुमच्यासाठी कितपत फायदा होणार आहे हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का. तर स्वतःसाठी वेळ काढणे, छंदांसाठी वेळ काढणे, तुमच्या आवडीच्या गोष्टींच्यासाठी वेळ काढणे, ह्या गोष्टी जरूर करा. आपल्याकडे डे केअर सेंटर्स पण आहेत पुण्यामध्ये. आता 3-4 तरी डे केअर सेंटर्स आहेत. तर रोज डे केअर सेंटरचा वापर नाही केला तरी चालेल, पण मधून मधून डे केअर सेंटरचा वापर करायला सुद्धा काही हरकत नाहीये. आणि तुमची ज्या वेळेला तब्येत चांगली राहील त्यावेळेला पेशंटची देखील तब्येत चांगली राहील, तुम्ही आनंदात असाल, त्याच वेळेला तुम्ही पेशंटना आनंद देऊ शकाल. ह्या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला आवर्जून लक्ष द्यायला लागतं. दुसरा असा भाग आहे की तुम्ही मोकळेपणाने कोणाशी तरी बोला. आजकाल असं झालंय की मोकळेपणाने बोलण्यासाठी सुद्धा माणसं नसतात, आणि विशेषतः अशा आजारांमध्ये आपल्याला असं दिसतं की हे समजणारे लोक फार कमी असतात. आणि अशा वेळेला सपोर्ट ग्रुपचा खूप फायदा होतो. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपण बोलू शकतो. आणि नेहमी असा विचार करा की माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलण्यासाठी, त्याच्यासाठी कुणाचे तरी कान आपल्याला गरजेचे असतात. सामाजिक संस्थांची मदत घ्या हा पुढचा पॉइंट आहेच. आणि आत्ताच सपोर्ट ग्रुपचा उल्लेख आलाय. पुण्यामध्ये मला वाटतं विशेष करून आपल्याकडे पार्किन्सनसाठी, डिमेन्शियासाठी, इतर वेगवेगळ्या प्रश्नांच्यासाठी बरंच सामाजिक संस्थांचं जाळं इथे आहे आणि त्यांची मदत घ्यावी. ह्या ठिकाणी मला माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेला सुरुवातीला आमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो त्यावेळेला सुरुवातीला लोक येत असतात आणि मग त्यानंतर सातत्याने ही मदत गरजेची आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण आजाराचं स्वरूप बदलत असतं, प्रश्नांचं स्वरूप बदलत असतं. आणि ज्या वेळेला तुम्ही सपोर्ट ग्रुपचा भाग होता तेव्हा ते तुमचं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाचा तुम्हाला खूप मोठा आधार मिळतो. आणि हे सपोर्ट ग्रुपचं जे काही स्ट्रक्चर आहे ते मुळातच आपल्या सामाजिक जीवनामध्ये जे काही बदल झालेले आहेत
त्या बदलांवरती त्या बदलांमुळे ह्या सपोर्ट ग्रुपचं महत्व जास्त वाढलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे सपोर्ट ग्रुपची मदत किंवा इतर संस्थांची मदत खूप महत्वाची आहे. दुसरा एक भाग मला आणखीन एक सांगावासा वाटतो तो म्हणजे व्यावसायिकांची मदत घ्या. आता बरेचदा असं दिसतं की ज्या वेळेला पेशंटच्या बरोबर प्रमुख काळजीवाहक येतच नाही, म्हणजे मुलं आलेली असतात आई वडिलांच्याकडे आणि मग मुलं घेऊन येतात आणि प्रमुख काळजीवाहक असतो तो येतच नाही. त्यांना जे काही सांगायचं असतं महत्वाच्या गोष्टी त्याच्यासाठी ते येत नाहीत आणि त्यांना काउन्सिलिंगची गरज असते, तर मग काउन्सिलिंग कशासाठी, सोशल वर्करशी कशासाठी बोलायचं आहे, स्पीच थेरपिस्ट लागत असेल तर स्पीच थेरपिस्ट कशासाठी, मग फिजिओथेरपी इतके दिवस कशासाठी करायची, आम्ही 8-10 दिवसात शिकून घेतो आणि मग फिजिओथेरपिस्ट येण्याची काही गरज नाही, असे बऱ्याच काही गोष्टी असतात. पण ज्यांच्या जेवढ्या गरजा असतात तेवढा काळ व्यावसायिकांची मदत जर आपण घेतली तर आपले पुढचे प्रश्न आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतात किंवा अशा प्रश्नांच्या साठी आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला समजतं. आणि ज्या ठिकाणी शोभनाताईंच्या सारख्या, मृदुलाताईंच्या सारख्या पॅशनेटली काम करणारी लोक असतात ते उगाच कुणाला ह्या व्यावसायिकांच्याकडे जा किंवा काउन्सिलरकडे जा असं सांगत नसतात. तर तुमची परिस्थिती दिसत असते आणि ती ऑब्जेक्टिव्हली दिसत असते. म्हणजे ज्यावेळेला इतक्या पेशंटच्या बरोबर काम करतो त्यावेळेला ह्या ठिकाणी ही मदत केली तर फायदा होईल असं आपल्याला कळतं आणि त्याच्यातून मदत केल्यानंतर परिस्थिती बदलते असं देखील दिसतं. पण अर्थातच ज्या वेळेला व्यावसायिक येतात तेव्हा त्यांचे जे सल्ले असतात ते जे सांगत असतात त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा असते आणि ते सहकार्य देखील महत्वाचं असतं. आणि आता थोडासा शेवटच्या भागाकडे येते की आपले आरोग्य ही आपली जबाबदारी आहे. आपले आरोग्य ही इतरांची जबाबदारी नाही. म्हणजे आपल्या नवरा किंवा बायको देखील आपल्यासाठी तब्येतीसाठी काही करू शकणार नाही. जे काही पायऱ्या घ्यायच्या, जी काही आपल्याला सुरुवात करायची, त्याच्यासाठी जे काही करायचंय ते आपल्यासाठी करायला पाहिजे. आपल्या मनाने हा निग्रह करायला पाहिजे की माझ्या तब्येतीकडे मलाच लक्ष द्यायचंय. दुसरा महत्वाचा भाग सांगावासा वाटतो की नैराश्य, एकटेपण हे फार कॉमनली दिसतं आणि काही ऐकून घेण्याच्या, काही समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये लोक नसतात आणि हे माझंच कसं बरोबर आहे असं सांगणारे बरेच शुभंकर किंवा केअर गिव्हर्स येतात की त्यांना आपण काही सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना असं वाटत नाही की इथे काहीतरी आपल्याला कोणीतरी सांगताय असं नाही वाटत. तर परिस्थिती स्वीकारा हे मी मगाशी सांगितलं होतं पण ते पुन्हा सांगायला पाहिजे कारण ऍक्सेप्टन्स येणं फार अवघड असतं आणि ते आपल्या मनाला समजून घ्यायला लागतं. आपल्याला ही आलंय माझ्यावरती परिस्थिती आणि मी त्याला खंबीर मनाने त्याच्याकडे बघणार आहे, खंबीर राहणार आहे आणि परिस्थितीची सामना करणार आहे. कुणाचीही दया घेण्यापेक्षा ही व्यक्ती किती खंबीर आहे ह्याचं जर लोकांनी कौतुक केलं तर तुम्ही लोकांच्या समोर तुमचं एक उदाहरण ठेवता. हे महत्वाचा भाग हे लक्षात घ्या. दुसरा असाही एक विचार की मी काळजी घेतेय, ह्या काळामध्ये काळजी घेण्याने सुद्धा माझ्यावरती खूप मोठा परिणाम होतो. माझं आयुष्य बदलतं, माझे विचार बदलतात, मला एक वेगळी मॅच्युरिटी मिळते आणि मी एक माणूस म्हणून काहीतरी मोठा होतो, मला समाधान मिळतं, मी माझ्या घरातल्या लोकांच्या पुढे एक आदर्श ठेवते की कशा रीतीने काळजी घ्यायला पाहिजे, कशा रीतीने या परिस्थितीशी मुकाबला करायला पाहिजे, ह्या गोष्टी मी इतरांना सांगत असते हेही लक्षात घ्या. आणि समतोल साधायला शिकायला लागतो. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये जो ताण येतो त्या ताणाचा समतोल कसा साधावा हे आपल्याला शिकायला लागतं. आज आपण लेक्चर ऐकलं म्हणजे उद्याला आपल्याला ताणाचा सामना करता येईल असं काही नाहीये. तर आपल्याला मनातून ठरवायला लागतं की ह्या गोष्टी मला करायला हव्या आहेत आणि ह्या गोष्टी मी हळूहळू बदलणार आहे. रोज पटकन एकदम बदलायला जर सांगितलं कोणाला तर नाही बदलू शकणार. पण ज्या वेळेला आपल्याला ते पटतं त्यावेळेला आपण छोट्या स्टेप्स घेतो, अगदी छोटी पावलं उचलतो आणि त्या छोट्या पावलं उचलण्यातून देखील आपली परिस्थिती हळूहळू बदलायला लागते आणि आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या गोष्टी केल्यामुळे
परिस्थितीमध्ये बराच फरक झालाय. एकच गोष्ट करून परिस्थिती बदलते असंही नसतं. तुम्हाला परिस्थितीचा सर्वांगीण विचार करायला लागतो, चारी बाजूनी विचार करायला लागतो की काय केल्यामुळे काय गोष्टी होतील, आणि ह्या अशा रीतीने त्या परिस्थितीकडे बघितल्यामुळे परिस्थिती ही एक प्रश्न आहे. म्हणजे आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती सेशन घेतो, वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघतो आणि त्या प्रॉब्लेम्स कडे आपण कसं बघू शकू ह्याची एकदा दृष्टी आली की मग आपल्याला कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी आपल्याला विचार करता येतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला पावलं उचलता येतात. ताणाचा समतोल साधा हा भाग म्हणून महत्वाचा आहे. आणि अगदी शेवटी सांगायचं म्हणजे तुम्ही एकटे नाही हे कायम लक्षात ठेवा. आमच्यासारख्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या कामाचं उद्दिष्ट हे केअर गिव्हर्सना मदत करणं आहे. जसं पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं आहे तसंच काळजी वाहकांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं हेच कामाचं उद्दिष्ट असतं. त्यामुळे ज्या वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या जातात त्याच्यामध्ये जर आपण पॉझिटिव्हली घेतलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून विचार करून आपण जर पावलं उचलली तर आपण आपल्या ताणाचा सामना करू शकतो. तर आता किती वेळ आहे मला माहिती नाही. माझ्याकडे एक प्रश्नावली आहे छोटीशी की ज्या प्रश्नावलीमुळे तुम्हाला ताण आहे का नाही ते तुम्ही समजून घेऊ शकाल. आणि दुसरा भाग आहे थोडंसं केअर गिव्हर्सच्या परिस्थितीबद्दलचं डिस्कशन. तर ते डिस्कशन कदाचित तुमच्या बरोबर करायला मला आवडेल. आणि जर वेळ असेल तर मी केअर गिव्हर स्ट्रेसवरती एक छोटे काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तर किती वेळ असेल त्याप्रमाणे मला सांगा, मग त्याप्रमाणे मी पुढे कंटिन्यू करते. मंगलाताई वेळ भरपूर आहे, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. 4 ते 6 वेळ आपण ठेवलेली आहे त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे. ओके, महत्वाचे पॉइंट झालेले आहेत. मला काळजी वाहकांच्या कडून ऐकायलाही आवडेल काही गोष्टी, तर आपण चर्चा तर करूयात. पण मला ही एक छोटीशी प्रश्नावली आहे माझ्याकडे, तर ती प्रश्नावलीतले मी प्रश्न विचारते आणि तुम्ही त्याची उत्तरं, तुमच्या सगळ्यांच्याकडे बहुतेक समोर कागद आहे असं मला वाटतंय, कागद पेन आहे असं वाटतंय. तर मी प्रश्न विचारते त्याची तुम्ही उत्तरं लिहा. पहिला प्रश्न असा आहे की माझ्या आयुष्यातील सर्वात तणावाचा भाग सध्या काय आहे, याचं उत्तर द्यायचंय. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1-1 मिनिट तरी उत्तर देईन, वेळ देईन आणि त्याप्रमाणे तुम्ही उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे की काळजी घेण्यातल्या प्रवासातली हे सगळे प्रश्न काळजी घेण्याच्या संदर्भातच आहेत ना. तर काळजी घेण्यामधला सगळ्यात तणावपूर्वक भाग सध्या काय आहे हे लिहायचंय आपल्याला. पुढचा प्रश्न सांगू? हो सांगा. सध्या माझ्या आयुष्यातली सर्वात जास्त राग आणणारी गोष्ट कुठली? माझ्या आयुष्यामध्ये सध्या मला कशामुळे सगळ्यात जास्त राग येतो आहे?
ओके, पुढचा प्रश्न असा आहे की काळजी घेण्यामधली काळजी घेण्यामुळे मला कशाचे समाधान मिळते, समाधानकारक गोष्ट काय, म्हणजे थोडक्यात ह्या काळजी घेण्याच्या संदर्भामधली समाधानकारक गोष्ट कुठली? येत नाही ना. आता पुढचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे. मला रोज 6 तास व्यवस्थित झोप लागते. मध्ये खंडित न होता 6 तास मला झोप मिळते. हो किंवा नाही? पुढचा प्रश्न असा आहे की मला रोज स्वतःसाठी थोडा तरी वेळ मिळतो का? स्वतःसाठी रोज थोडा तरी वेळ मिळतो का? पुढचा प्रश्न असा आहे की माझे प्रश्न सांगू शकेन, माझी परिस्थिती सांगू शकेन, त्याच्याबद्दल चर्चा करू शकेन अशी एक तरी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आहे किंवा नाही? ओके, पुढचा प्रश्न असा आहे की कुठलीही मदत असो, मग आर्थिक असो, शारीरिक असो, कसलीही, त्याच्यासाठी कुठल्याही मदतीसाठी विना अट मी एक तरी माणूस असा आहे का ज्यांना मी मदतीच्यासाठी फोन करू शकेन किंवा जेव्हा गरज लागेल तेव्हा मी कॉन्टॅक्ट करू शकेन आणि मला त्या व्यक्तीकडून मदत मिळेल अशी खात्री आहे असं तुम्हाला वाटणारी एक तरी व्यक्ती आहे का? पुढचा प्रश्न असा आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे ते पूर्णपणे समजणारं माझ्या जीवनात कोणी आहे का? प्रश्नाची हो किंवा नाही अशी उत्तरं द्यायची. मी काळजी घेण्यातून ठरवून काही सुट्टी घेते का, किंवा ठरवून कुठे गावाला जाणं किंवा काहीतरी वेगळं करणं असं ठरवून मी करू शकते का? पुढचा प्रश्न, आज जर मी माझ्या आयुष्यामध्ये एक बदल करायचा ठरवला तर तो कुठला असेल? आज जर मी एक बदल करायचा ठरवला तर तो कुठला असेल? आणि या प्रश्नावलीतला शेवटचा प्रश्न असा आहे की पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यापासून माझ्या आनंदाच्या साठी 2 गोष्टी करायच्या असं मी ठरवलं तर त्या कुठल्या असतील?
ओके. मृदुलाताई, डिस्कशनच्या साठी ओपन करू शकता तुम्ही. आपण डिस्कशन करूया आणि मग केअर गिव्हर्सचे प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावरती चर्चा करूया. हो हो, चालेल चालेल. चालेल. मग आता सर्वांना अनम्यूट करायला लागेल का थोड्या थोड्या लोकांना जे हात वर करतील त्यांना अनम्यूट करूया? कसं आहे, तुमची पद्धत कशी असेल त्याप्रमाणे. कारण सगळ्यांना हे करून प्रॉब्लेम होईल का? आवाज येतात इतरांच्याकडचे खूप. एकदम ओपन अनम्यूट केलं की ते ज्यांना बोलायचं आहे त्यांना हात वर करायला सांगू. तरी चालेल. आणि मग अतुलने आता सर्वांना म्यूट केलंय, ते अनम्यूट करतील त्यांना. ठीक आहे. आणि प्रश्नावलीच्या जी काही प्रश्न आपण घेतले त्याच्यावरती सुद्धा तुमचे रिस्पॉन्सेस ऐकायला मला आवडतील. आणि त्यातून तुम्हाला आपल्यावरती किती ताण आहे आणि आपण ताणाच्या परिस्थितीमध्ये आहोत की नाही याचा अंदाज बांधता येईल. मला एक विचारायचं होतं की ताण कमी करण्यासाठी तुम्ही जसं सांगितलं की ऍक्सेप्टन्स करायला पाहिजे, दॅट आय अग्री. पण जर ध्यान केलं तर त्यांनी ताण कमी होईल. ध्यानाचा नक्की फायदा होतो, पण ते नियमित व्हायला पाहिजे आणि ते थोडंसं शिकून व्हायला पाहिजे. म्हणजे आपलं आपण केल्यावरती कदाचित ते जमणार नाही, पण तुम्ही जर ते ग्रुपमध्ये केलं तर त्याचा फायदा जास्ती होतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकेल. धन्यवाद. तुमच्यापैकी कुणाला जाणवलं की तुमच्यावरती ताण आहे? याच्यामधले केअर गिव्हर्स किती आहेत? जे आज लोक आहेत त्याच्यामधले केअर गिव्हर्स किती आहेत? आणि शुभार्थी म्हणजे शुभंकर आणि शुभार्थी यांचं प्रमाण काय आहे आज? कारण आजचं सेशन हे शुभंकरांच्यासाठी होतं. तर शुभंकर किती आहेत आजच्या ह्या मीटिंग साठी? मी बोलते जरा. मी गौरी इनामकर. मी शुभार्थी आहे आणि माझे मिस्टरही इथे बसून माझ्या बरोबर त्यांनी सगळं आतापर्यंत ऐकलेलं आहे. आणि त्यांनी आता आपण जी प्रश्नावली दिली त्याची उत्तरही दिली, तर लोकांना थोडस गायडन्स टाईप होईल म्हणून मी ती उत्तरं सांगते. आपला पहिला प्रश्न होता की सध्या सर्वात तणावाचा भाग काय आहे? तर ते म्हणतात की काही नाही, कारण ही परिस्थिती मी ऍक्सेप्ट केलेली आहे पूर्णपणे. त्यांचा स्वभावच खूप शांत आहे पहिल्यापासून. कधी रागावणं चिडणं असं सहसा होत नाही. त्याच्यामुळे परिस्थितीचा संपूर्ण स्वीकार हा त्यांनी केलेला आहे, अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स. त्याच्यामुळे त्यांना याचा त्रास होत नाही. छान. एखाद्याला हार्ट अटॅक येणं हे एकदम सडन होऊ शकतं, पण पार्किन्सन सारखा आजार आहे तो हळूहळू वाढत जातो. त्याच्यामुळे काळजीवाहकाच्या मनाची तयारी त्यामध्ये होत जाते असं वाटतं मला. तर सध्या सर्वात ताण आणणारी गोष्ट कोणती? की त्यांनी एखादी गोष्ट आपण करायची ही ठरवलेली आहे, म्हणजे माझ्या म्हणा घरातल्या इतर कोणासाठी म्हणा, आणि ती जर त्यांना जमली नाही, ती त्यांच्या हातनं झाली नाही, तर त्यांना स्वतःचाच राग येतो, त्यांना दुसऱ्याचा राग येत नाही. काळजी घेण्यासंदर्भात समाधानकारक गोष्ट अशी आहे की दुसऱ्याला मदत करण्यामध्ये आपल्याला जो आनंद मिळतो आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी, आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी आपण हे सगळं करतोय, त्याच्यातला मदत करण्यातला आणि काळजी घेण्यातला आनंद त्यांना मिळतो. बरोबर आहे. 6 तास झोप मात्र त्यांना नीट लागत नाही. स्वतःसाठी वेळ पूर्ण मिळतो. शेअरिंग साठी एखादी व्यक्ती आहे, मदत घ्यायला लागेल अशी व्यक्ती आहे. आयुष्याला पूर्णपणे समजणारं कोणी आहे का नाही त्याच्याबद्दल त्यांच्या मनात थोडीशी शंका आहे, ते डाऊटफुल आहेत. स्वतःसाठी सुट्टी ते घेऊ शकतात, कारण माझी कंडिशन अशी आहे की मी पूर्णपणे अवलंबून नाहीये. म्हणजे त्यांना जेव्हा त्यांचा कल अतिशय आध्यात्मिक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या काही ध्यानाच्या शिबिरांसाठी त्यांना मध्ये 10 दिवस अयोध्येला जायचं होतं, 8 दिवस त्यांना पावसला जायचं होतं. तर तेव्हा शुभार्थीनी सुद्धा, म्हणजे फॉर्च्युनेटली आम्ही अशा परिस्थितीत आहोत, पार्किन्सन पेशंट म्हणजे डिमेन्शिया किंवा अल्झायमरशी कम्पेअर केलं तर, की आम्ही हे समजू शकतो की आमच्या काळजीवाहकाची सुद्धा काही गरज आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यांना थोडासा स्कोप दिला पाहिजे त्यांचं स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी. त्याच्यामुळे काही मैत्रिणींची, बायकांची, नातेवाईकांची मदत घेऊन आपण जर राहू शकलो तर आपण आपल्या केअर गिव्हर साठी हा वेळ दिला पाहिजे.
त्याच्यामुळे हा वेळ मी पण त्यांना देऊ शकते. मी त्यांना कधी नाही म्हणजे म्हणत नाही सहसा. स्वतःसाठी सुट्टी ते घेऊ शकतात. आयुष्यात एक बदल करायचा ठरवला तर ते म्हणतात की त्यांना 3 वेळा मेडिटेशन करायचे दिवसात ना. आता ते एकदाच करतात आणि ते त्यांचं एक अम्बिशन आहे की त्याच्यामुळे जास्ती शांतपणा किंवा ऍक्सेप्टन्स जास्ती चांगल्या रीतीने येऊ शकेल, आयुष्य जास्त चांगल्या पद्धतीने जगता येईल असं त्यांना वाटतं. आणि आनंदासाठी कोणत्या 2 गोष्टी, तर असं त्यांना 2च गोष्टी काही सांगता येत नाहीये. ते म्हणतात जे मी काय करतोय ते सगळ्यातनच मला आनंद आहे. बरं, ओके, धन्यवाद. या ठिकाणी एक लक्षात घ्या की कानेटकर तुमची आता इनामदार सॉरी, तर त्यांची स्थिती खूप चांगली आहे. त्यामुळे अर्थातच जो स्ट्रेस आहे तो कमीच असणार आहे, बरोबर आहे. पण जसं आजाराची परिस्थिती वाढत जाईल किंवा काळ जास्ती होईल, जसा म्हणजे पार्किन्सनचा जो काळ असतो, पहिले 6 महिने, 8 महिने, 10 महिने, वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, जसा ताण वाढत जातो, जसं काळजी वाहकाचं सुद्धा वय वाढत जातं, ह्या सगळ्या परिस्थितीनुसार देखील ताणाचा जो आलेख आहे तो वाढत जाणार आहे. हाही भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ऑन ऑफ फिनॉमिनाचा सुद्धा बराच परिणाम होऊ शकतो नाही तुमच्या बाबतीमध्ये, पार्किन्सनच्या बाबतीमध्ये. किंवा ऑन ऑफ किंवा भास आणि ऑन ऑफ हे 2 मोठे लक्षणं जी आहेत ना, ती केअरटेकरला, काळजीवाहकाला खूप त्रासदायक होऊ शकतात. आणि ते काय भासाच्या बाबतीत तर कसे भास होतील आणि काय ते सांगता नाही येत. ते कसे असतील त्यावर ते काळजी असणं जास्त अवलंबून राहतं. तुम्ही मला प्रश्न विचारलेले होते त्यावेळेला म्हणजे आपण कधी स्वतः असा विचार करत नाही, प्रश्न विचारल्यावर थोडं होतो असं मला वाटलं की सुरुवातीला प्रश्न विचारला ना की सगळ्यात जास्त काळजी वाटते कशाची. मला माझ्या नवऱ्याच्या बाबतीत फॉल पडण्याची वाटते की तो आता 22 वर्ष झाले त्यांना, पार्किन्सनला 81 वर्ष वय, त्यामुळे कुठेही बाहेर जाताना ते पडतील हा भीती. ते स्वतः खरं तर उठून जाऊ शकतात, पण जर पडले तर काय, ही एक काळजी सतत असते. आणि दुसरा राग येतो म्हणजे त्याच गोष्टीचा की ते ही गोष्ट केल्यावर पडतील हे माहिती असतं तरी ते स्वतःहून ते करायला जातात. ह्या गोष्टी सोडल्या तर बाकी काही ताणाची अशी अवस्था इतक्या दिवसात नाहीये, किंवा तुमचे प्रश्न सगळे जे होते त्याला उत्तर ताण नाही अशा प्रकारची चाली. फक्त एक जे रात्रीची झोप आहे ती त्यांच्यामुळे होण्यापेक्षा आपल्यामुळेच, म्हणजे टॉयलेटला वैयक्तिक प्रश्नांमुळे, स्वतःच्या तब्येतीमुळे म्हटलं तर. बरोबर. एक विचारलेलं होतं तुम्ही ते की त्यांना सोडून कुठं एकटं जाणं वगैरे किंवा काही गावाला जाणं वगैरे, हे करायला पाहिजे पण ते केलं जात नाही. हे मला स्वतःला लक्षात आलं की आपण हे कधी करत नाही की पूर्णपणे त्यांना कोणावर तरी सोपवावं आणि आपण आपल्यासाठी काहीतरी करावं, हे केलं जात नाही ते. आणि दुसरं एक तुम्ही सुरुवातीला म्हटलं ते काळजी कोणी माणूस ठेवणं, ह्याबाबत मी पण असंच वाटायचं मला की कशाला पाहिजे, मला झेपतं असं. पण त्यांना कोविड झाल्यानंतर ठेवावाच लागला माणूस. आणि मग ते 24 तास लॉकडाऊन असल्यामुळे किंवा हे कोविड असल्यामुळे त्यांनी बाहेर जाणारा येणारा नसावा म्हणून, तर त्यावेळेला लक्षात आलं की आपल्या तब्येतीच्या खूप तक्रारी कमी होत आहेत, आपल्याला आपण रिलीफ आहे हे लक्षात आलं. आणि त्यानंतर ते आपोआपच ऍक्सेप्ट झालं की आपल्याला माणूस मदतीची आवश्यकता आहे, गरजेचं आहे. आणि त्यामुळे मुलीला पण काळजी नाही वाटत आणि त्यांनी जबरदस्ती करून तो ठेवायला लावला. आणि तेव्हा आता लक्षात येतं की खरंच गरज आहे आणि आपण असं स्वतःला उगाच ताणत जातो की. त्यानंतर तब्येतीच्या माझ्या बऱ्याच तक्रारी कमी झाल्या केअरटेकर ठेवल्यापासून. तर तो होता ताण, पण तो मला नाही वाटला नव्हता. आता दुसरा एक भाग सांगायचा राहिला म्हणजे पार्टिसिपेशन इन सोशल ऍक्टिव्हिटीज हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे ताण कमी करण्यासाठी. म्हणजे केवळ सपोर्ट ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीज नाही, पण जे आपलं सामाजिक आयुष्य आहे ते सामाजिक आयुष्य सुद्धा आपलं नियमितपणाने चालू राहायला पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की आपल्याला कोणीतरी बोलवतं, कुठल्या तरी फंक्शनला जायचं असतं आणि मग आपण सांगतो की अमुक आहे ना, मला नाही जमणार. आणि मग बरेच केअर गिव्हर्स असं सांगतात की आपण ज्या वेळेला एकदा 5-6 वेळा मला नाही जमणार सांगितलं जातं, त्यावेळेला मग तुम्हाला
हो मला माहितीये की तुला जमणार नाही, पण तरी मी तुला सांगते की आमच्याकडे असा असा कार्यक्रम आहे. म्हणजे मग आपल्याला पुढे असं वाटायला लागतं की आपण नाही गेलो तरी आपल्याला लोकांना चालणार आहे, हाही एक विचार काही काळजीवाहक सांगत असतात. तर हा एक आणखीन मला सांगावासा वाटलेला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्यामुळे आपली क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. म्हणजे ताणाशी सामना जर आपला व्यवस्थित झाला, आपण जर त्याचा बॅलन्स ठेवला, तर आपोआपच जसं आत्ता शोभनाताईंनी सांगितलं की मदत घेतल्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ सुधारली, तर ती क्वालिटी ऑफ लाईफ काळजी वाहकाची आणि पेशंटची दोघांचीही सुधारणार आहे. हा ही भाग लक्षात घ्यायला पाहिजे. कुणाला काही आपल्या परिस्थिती सांगायच्या तुमच्यापैकी दुसऱ्या कुणाला काही वेगवेगळ्या परिस्थिती सांगता येतील, किंवा मग मी आमच्या सपोर्ट ग्रुप मधल्या काही किंवा आमच्या पेशंट मधल्या काही गोष्टी मला सांगायला आवडतील. इथे किती केअर गिव्हर्स आहेत आता प्रेझेंट? केअर गिव्हर्स किती आहेत आता? आता माझा पेशंट नाहीये त्यामुळे मी केअर गिव्हर म्हणू शकत नाही. परंतु ओके, म्हणजे खूपसे केअर गिव्हर्स नाहीत, कदाचित शुभार्थी लोक जास्ती असली पाहिजेत. तर त्यामुळे आपल्याला म्हणजे केअर गिव्हरच्या ताण तुमच्याकडनं मला काही गोष्टी ऐकायला आवडल्या असत्या. एक अगदी साधा मुद्दा सांगते. आता शोभनाताई म्हणाल्या की मला माझ्यासाठी स्वतःसाठी म्हणून बाहेर जायला होत नाही असं त्यांनी सांगितलं. काल आमच्या मीटिंग मध्ये आमच्या एका केअर गिव्हरनी असं सांगितलं की त्या स्वतः क्लासेस वगैरे घेतात आणि त्या काहीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करतात, त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना बाहेर जायला लागतं. तर आणि त्यांचे पेशंट सुद्धा काही खूप वाईट स्थितीमध्ये नाहीयेत, घरी एकटे राहू शकतात वगैरे सगळं काही आहे. तर साधी गोष्ट त्यांनी, आम्ही कुणाशी तरी बोलत होतो तेव्हा त्यांनी असा उल्लेख केला की मी त्यांच्यासाठी डबा ठेवून जाते किंवा खाण्याची सगळी तयारी करून जाते, परंतु ते खायचं विसरतात. हा, आणि मग ज्या वेळेला ते घरी येऊन बघतात की 10 वाजता तर मी व्यवस्थित ब्रेकफास्ट देऊन बाहेर गेलेली होते आणि आता मी जेव्हा 4-5 तासांनी घरी परत आले तेव्हा या व्यक्तींनी खाल्लं नाहीये, त्यावेळेला मग असं वाटतं की अरे आपण जाऊन काही चूक केली आहे का, आणि मग तिथे आपल्याला काही अपराधीपणाची भावना येते का, असा एक काल मुद्दा आम्ही डिस्कस केला होता. आणि मग मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा उल्लेख केला होता. तर ह्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये सुद्धा आमच्यापैकी बरेच जणांनी त्यांना काही काही पर्याय दिले आणि त्या पर्यायामध्ये अशा काही गोष्टी होत्या की त्यांनी काहीतरी वाढून घ्यायचं वगैरे असा प्रकार ठेवू नका. त्यांना जर आपण तुम्ही सँडविच करून दिलं तर ते सँडविच घ्यायचंय आणि खायचंय असा एक भाग होईल. म्हणजे वाढून घेणं वगैरे हा काही भाग होणार नाही. मग त्यांना जेवणाची वेळ लक्षात येत नाही, मग तुम्ही अलार्म लावून देऊ शकता का, तुम्ही त्यांना लँडलाईन वरती फोन करून, कारण ते जर काही टीव्ही किंवा बघत बसत असले तर त्यांना त्या मोबाईल फोनची रिंग ऐकू येत नाही, मग अशा वेळेला लँडलाईनचा तुम्ही वापर करू शकता का, किंवा त्यांना काहीतरी तुम्ही आमिष दाखवू शकता का की तुम्ही जर खाल्लात जे काही मी नसताना जर व्यवस्थित वेळेवारी खाल्लात तर मी तुम्हाला अमुक अमुक देणार आहे, किंवा आपण ह्याच्यासाठी बाहेर जाणार की जे त्यांची अगदी फेवरेट गोष्ट आहे अशा प्रकारची. किंवा मग तुम्ही त्यांना कॅसरोल मध्ये गरम राहील, कारण त्यांना गरम लागतं खायला असं त्या म्हणाल्या. आणि मग एकदा असं झालं की मायक्रोवेव्ह मध्येच जेवण राहून गेलं, म्हणजे गरम करायला ठेवलं आणि नंतर आपण गरम करायला ठेवलं हेच ते विसरून गेले. तर त्याच्यामुळे कॅसरोल मध्ये ठेवलं तर ते गरम राहील आणि मग त्यांना गरम करण्याची आवश्यकता लागणार नाही. तर हे जे काही प्रश्न आहेत, म्हणजे कितीही साधा प्रश्न असला तरी आपण त्यांना उत्तर शोधू शकतो आणि त्या उत्तर शोधण्यातनं जर आपल्याला त्याचं उत्तर मिळालं तर आपल्यावरचा जो भार आहे, आपल्याला जे काही त्याच्याबद्दल ताण वाटतो किंवा अपराधी पण येतं, हे आपण करायला नको असं वाटतं, ह्या गोष्टी पासून आपण दूर जाऊ शकतो. किंवा आणखीन एक प्रश्न एका केअर गिव्हरनी काल मांडला होता की सासूची काळजी घेते ती, आणि सासूबाईंचं तिचं रिलेशनशिप पहिल्यापासून एवढं काही चांगलं नव्हतं आणि त्यामुळे शी वॉज अ रिलक्टंट केअर गिव्हर. पण आता हळूहळू ती आमच्या ग्रुपमध्ये येऊन पुष्कळ बदलायला लागली आणि तिच्यामधला जो बदल आहे तो आम्हाला दिसतो. तर काल तिने एक मुद्दा सांगितला की त्या आत्ताच दुसऱ्या मुलाकडे परदेशामध्ये जाऊन आल्या आणि आता त्यांचा जेटलॅग अजून गेलेला नाहीये. तर तो जेटलॅग जाण्याच्यासाठी म्हणून आमच्या लोकांनी पुष्कळ उपाय सुचवले आणि तिचा महत्वाचा मुद्दा असा होता की
त्यांच्यामुळे आम्हाला झोप लागत नाही, कारण त्या सारख्या बाहेर येतात आणि त्यांना असं वाटतं की इथे कोणी नाहीये, म्हणजे मी एकटीच आहे माझ्या खोलीमध्ये, कोणीही नाहीये, आणि त्यामुळे त्या एका ठराविक वेळाने बाहेर येतात आणि कोणीतरी आहे का ते बघतात. तर अशा गोष्टींमुळे ह्या सारख्या बाहेर येतात आणि यांना एवढंही कळू शकत नाही का की आम्हाला झोपेची आवश्यकता आहे. आणि मग त्याच्यावरती आम्ही डिस्कशन केलं आणि त्याच्यातून लोकांनी काहीतरी पर्याय सुचवले. तर मला हे ह्या 1-2 उदाहरणांमध्ये बरेच चर्चा झाली. आमचे 6-7 लोकांनी काल आपले प्रश्न मांडले आणि त्या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही चर्चा केली. आमचे जे एक दुसरे काका आहेत ते अत्यंत अस्वस्थ असतात आणि ते एका जागी बसू नाही शकत, आणि त्याच्यामुळे 12 ते 6 ह्या वेळेमध्ये ते सगळ्यात जास्त अस्वस्थ असतात आणि त्यांच्याकडे क्षणाक्षणाला लक्ष द्यायला लागतं आणि त्यांना सारखं खायला द्यायला लागतं. तर हा भाग त्यांच्या ताणाचा एक भाग होता आणि त्यांचंही वय फार नाहीये. त्यांच्या घरामध्ये अशा काही घटना सध्या घडलेल्या आहेत की काळजी पेशंटकडे लक्ष देण्याच्या शिवाय त्यांच्या दुसऱ्या काही पण जबाबदाऱ्या आहेत, तर सतत पेशंटकडे लक्ष देणं त्यांना जमत नाही, असा त्यांचा प्रश्न होता. अजून एक जण होत्या, त्यांच्याकडे मुलगी आपल्या आईची काळजी घेते, घरामध्ये भाऊ आणि वडीलही आहेत, पण मुलीनीच सगळं आईचं करायला पाहिजे असा घरातल्या लोकांचा हट्ट आहे आणि तिला जसं पाहिजे तसं सहकार्य तिला घरातून मिळत नाही आणि ती तिच्या कामावरनं जरी परत आली काही तास बाहेर जाऊन, तर तिच्या गरजांचा विचार केला जात नाही की तिला थोड्या विश्रांतीची गरज असू शकेल, तिने कदाचित डबा खाल्लेला नसेल, तिला दुसरं काहीतरी एक 10 मिनिटाची विश्रांती आवश्यक असेल, या गोष्टीचा विचार केला जात नाही आणि घरी आल्यावरती ताबडतोब आईच्या गरजांकडे लक्ष द्यावं असं घरातल्या लोकांचं अपेक्षा असते. तर अशी मला मगाशी मी सांगितलं होतं की परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते आणि प्रत्येकाच्या परिस्थितीमध्ये ताण असतोच, म्हणजे ताण नाही अशी व्यक्ती नाही. काळजी घेण्यामुळे ताण होतो, म्हणजे तुम्ही काळजीवाहक असाल वा नसाल, जीवनामध्ये ताण हा आहेच. आज ज्या वेळेला मी इथे येते आणि मला बोलायचंय असं म्हटल्यावरती मला काहीतरी वाटतंच नाही मला जमेल किंवा नाही जमेल, म्हणजे बारीक बारीक गोष्टींचा ताण आपल्या जीवनामध्ये सातत्याने असतोच आणि त्याच्यावरती ज्या वेळेला काळजी घेण्याचा ताण आपल्याला येतो त्यावेळेला तो अतिरिक्त ताण होतो आणि तो अशा वयात आलेला असतो की ज्या वेळेला आपण 60च्या पुढे असतो, बरेचसे लोक सगळेच 60च्या पुढे इथे असतील, तर त्यांच्यावर ताण होतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज असते. आणि दुसरी गोष्ट, फक्त तुमच्या आणि आमच्या पेशंट्स मध्ये एक फरक आहे, जसं इनामदार ताईंनी सांगितलं की आपल्या काळजीवाहकाला वेळ द्यायला पाहिजे किंवा माझं काम मी शक्यतोवर स्वतः करायला पाहिजे, हे त्यांना समजतंय. आमच्या पेशंट्सना, डिमेन्शिया पेशंट्सना हे समजू शकत नाही. डिमेन्शिया पेशंट ऍप्रिशिएट करू शकत नाही. बरेचदा पेशंट ओळखही विसरून जातात किंवा मगाशी मी म्हटलं तसं शेअरिंग होऊ शकत नाही. कुठल्याही गोष्टीला आपल्याला आपल्या स्पाऊसची, नवऱ्याची साथ लागते कधी कधी काहीतरी महत्वाच्या गोष्टी करायला. आपले जेव्हा मानसिक तोल ढळतो, काहीतरी आपल्याला एखादा निराशेचा विचार येत असतो, अशा वेळेला आपल्याला कुणाची तरी गरज भासते. ती गरज म्हणजे तो जो सपोर्ट आहे तो सपोर्ट मिळत नाही आपल्या पार्टनरकडनं. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडू शकत असतात. सुरुवातीच्या काळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ताण कमी असेल, पण जशी परिस्थिती वाढत जाते तसा ताण येतो आणि बरेचदा मला असं वाटतं की हा ताण ऍक्सेप्टच केला जात नाही. म्हणजे चिडचिड होतीये, माझी चिडचिड होतीये, पण ती ह्याच्यामुळे नाही, हे कदाचित माझा स्वभावच असेल याच्यामुळे होतोय, किंवा माझ्याकडनं ह्या अपेक्षा असतात की काहीतरी गोष्टी ज्या घरामध्ये बदलल्या जातात, परिस्थिती बदलली जाते, त्याला मी ऍडजस्ट व्हायला पाहिजे, त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी करायला पाहिजेत, अशाही गोष्टींची स्वतःकडून अपेक्षा असते किंवा तुमच्याकडून घरातल्या कुटुंबियांची अपेक्षा असते, हाही भाग असतो. किंवा असंही दिसतं की ज्या वेळेला नवऱ्याला काही आजार होतो तेव्हा बायकोनी त्याचं बघायला पाहिजे आणि बायकोला आजार होतो तेव्हा नवऱ्यानी बघायला पाहिजे. कुटुंबियांचं जेवढं सहकार्य पाहिजे असतं, अपेक्षित असतं, ते मिळत नाही. मुलं गावामध्ये असतात किंवा नसतात, गावामध्ये असली तरी सुद्धा त्यांना तुमच्यासाठी वेळ होत नाही. अशा कितीतरी म्हणजे ताणाची कारणं ही असतातच, ताण नाही असं नसतं.
फक्त आपण त्याच्याकडे आपली बघण्याची काय दृष्टी आहे हाच भाग महत्वाचा आहे. आणि आपली परिस्थिती बदलली आहे, ताण आपल्याला येतोय हे स्वीकारणं. म्हणजे तुम्ही शुभार्थी असलात तरी सुद्धा या परिस्थितीचा ताण तुमच्यावरती होणार आहे हाही भाग त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आज जरी आपण काळजी वाहकांच्या बाबत बोललेलो असलो तरी शुभार्थींनी देखील ह्या ताणाचा विचार करायला पाहिजे की ज्या वेळेला मला हा आजार होतो, हे डायग्नोसिस येतं की मला पार्किन्सन झालेला आहे, त्यावेळेला आपली पण परिस्थिती मानसिक कशी होऊ शकते हाही विचार. आणि त्या विचारापासून दूर जाण्यासाठी आनंदाच्या गोष्टी मी करते का. म्हणजे तुमच्या ह्याच्यातले काही लोक आमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये येत असतात किंवा दीनानाथ मध्ये मी पार्किन्सनच्या ग्रुपमध्ये जात असते, त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी पेशंटच्या साठी ज्या केल्या जातात त्याचंही म्हणजे महत्व आहेच ना, की तो सगळ्या ताणाच्या कमी करण्याच्यासाठी आपण बऱ्याच काही गोष्टी करत असतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपण आज बोलल्या त्याच्यातल्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी पेशंटच्या साठी सुद्धा लागू आहेत, की तुमच्या ताणाचा समतोल साधण्याच्यासाठी म्हणून तुम्ही काय कराल, त्या गोष्टी तुम्ही करताय का. तुम्ही ह्या विचारापासून मला हा आजार आहे ह्या विचारापासून तुम्ही दूर जाताय का, की तोच विचार तुमच्या मनामध्ये आहे. तर ह्याही गोष्टी मला असं वाटतं की शुभार्थींनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे. आणि असं आहे की ज्या वेळेला ताण कमी होतो त्यावेळेला आपलं शरीर देखील सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायला सिद्ध होतो. आणि त्या गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे ज्या गोष्टी आपण करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, त्याचा परिणाम आपल्या चित्तवृत्तीवरती देखील नक्कीच होतो. बरोबर आहे. तुम्ही मंगलाताई म्हटलं ना, तर मी आता बघितले तर ज्यांच्या बरोबर आता पेशंट नाहीये असे 10-11 तरी काळजीवाहक या आता आलेले. आणि मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की आशाताईंनी आता सांगितलं की माझ्यावर पेशंट नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही. तर आशाताई आहेत, श्यामलाताई आहे, मृदुलाताई आहे, मनीषाताई लिमे आहे, अंजली आहे, यांच्याबरोबर त्यांचे पेशंट नाही आहेत पण ते आमच्या ग्रुपमध्ये आहेत. ते सगळेजण आमच्या ह्या काळजीवाहकांसाठी आणि पेशंटसाठीच आहेत. त्यांना आता मी मुक्त झालोय, आम्ही कामं करू, तर असं नाही की तो एक परिवार झालाय. त्यामुळे सपोर्ट ग्रुपचं तुम्ही म्हटलं ना, हाक मारलं तर आहे. तर हे सर्वजण त्यांच्यासाठी आहे. एक महत्वाचं सांगावंसं वाटतं की ते परिवार असल्यामुळे राहतात. आणि कोणाला आता बरेच जण आहेत बरं का काळजीवाहक आता इथं, तर त्यांना कोणाला काही सांगायचं असलं तर सांगा आपल्या. बरोबर आहे. नक्कीच तुमचं ओपनली गोष्टी मोकळेपणाने बोलण्याचा ह्या कार्यक्रमांचा खरंच खूप फायदा होतो. आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की हे माझं कुटुंब आहे आणि इथे बोलायला काहीच हरकत नाही, तर ते बोलावं. आणि मला असं वाटतं की इथे समजून घेणारी माणसं असतात. तुम्हाला जे काही वाटतं, कधी कधी असं वाटतं की आपल्या मनातले विचार कसं सांगायचे, कसे बोलायचे, सगळ्यांच्या समोर कसं आपण बोलायचं. परंतु बोलल्यामुळे तुमचं म्हणजे परिस्थिती समजून पण घेता येते आणि काही सजेशन सुद्धा नक्की देता येतात त्याच्यावरती. आम्हाला तसा शोभनाताईंची खूप मदत होते, झाली पण आहे. आणि म्हणजे मेनली शोभनाताई काय सांगतात की थोडे ज्याच्यामध्ये एम्पथी आहे तो माणूस चांगला म्हणजे काळजीवाहक पण होऊ शकतो आणि पेशंट पण असू शकतो. म्हणजे त्या दोघांमध्येही एम्पथी असले की ते किती सुसह्य होतं जगणं. आणि हे म्हणजे अगदी ओपनली मी तर त्यांच्याशी काहीही सांगत असते. लिटरली म्हणजे माझ्या लाईफ मध्ये जे काही आहे ते त्यांना माहिती नाही, असं होणारच नाही, इतकी मी ओपनली. म्हणजे त्या तऱ्हेची एक आमचा तो सुकाणू आहे आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचा. आणि मी एकटीच असे नाही, सगळेच त्यांच्याशी कन्फाईड करतो ज्यांना जे काही वाटतं त्याच्याबद्दल. प्रत्येकातनं म्हणजे असं असतं की आम्हाला तिथे काहीतरी सोल्युशन मिळणारच आहे. आणि त्या फ्लावर रेमेडीचं पण म्हणजे हे करत देत असतात. त्याच्यामुळे त्यांना लिसनिंग जी त्यांची कॅपॅसिटी अफाट आहे. मला वाटतं ते पण खूप महत्वाचं आहे की तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे, त्यातनं तुम्हाला समजून घेता, मग तुम्हाला उमगता, मग तुम्ही त्यांना रिॲक्ट करू शकता. हे मला वाटतं की खूप मोठं गुण आहे. आणि
त्या सुकाणूमुळे आमचा ग्रुप पण अतिशय चांगलं काम करतोय. आणि मला ते नेहमी म्हणजे सगळ्यांनाच त्यांच्यामधले त्यांचे काय चांगले गुण आहेत आणि ते कसे त्यांनी वापरावेत हे पण त्या सांगतात. आणि मग म्हणत असतात की अगो नको तिकडे मी सल्ला देते का वगैरे असं. म्हणजे ते इतक्या हे असून सुद्धा त्यांना वाटत नाही की आपण इतके चांगले मार्गदर्शक आहोत. पण ते काही असलं तरी म्हणजे त्यांचा तो शब्द एम्पथी हा जो आहे तो मला खूप भावला होता. आणि हे असताना मी ते शेवटचे 10 वर्ष त्यामुळे तो माझा चांगला मित्र झाला होता, मुलगा झाला होता, असं सगळं ते झालेलं होतं. इतकं छान बॉन्डिंग झालं होतं आमचं. त्यामुळे ते वी आर रिअली एक्स्ट्रीमली हॅपी विथ हर. आणि आज तुम्हाला ते सांगायलाही खूप बरं वाटतं मला ते सगळं खूप. ओके चालेल. मी एक छोटस बोलू का? बोला. कोण मी का? नाही मी मृदुला स्पॉटलाइट काढलात तरी चालेल. त्यामुळे आपल्याला जरा इतर कोण बोलतात ते देखील. हो एकच मिनिट. हा एकच मिनिट. काय झालं? नाही मला वाचता नाही आलं. मला असं सांगायचं होतं की नुकतीच मी विपश्यनेचं एक 12 दिवसाचं शिबिर करून आले फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि त्याच्यात मला जे एक जाणवलं की तटस्थपणे कुठल्याही गोष्टीकडे बघायचं. तटस्थपणे बघायचं याचा अर्थ आपण पूर्णपणे डिटॅचमेंट करायची असं नाही, पण अटॅचमेंट इन डिटॅचमेंट, प्रेम जिव्हाळा सगळं ठेवून थोडस तटस्थपणे आपण परिस्थितीकडे जर बघू शकलो तर सुसह्य होऊ शकेल असं एक मला पर्सनली वाटतंय. नक्की नक्की नक्की. बोलू? हो. हा, मी दीनानाथ मध्ये सपोर्ट ग्रुप मध्ये तुम्हाला अनेक वेळा भेटली आहे. तुमच्या कार्यशाळा पण मी केल्या आहेत. त्यामुळे माझ्या मनाची शक्ती खूप वाढली होती. आणि मी त्या शुभार्थी बरोबर मी व्यायाम पण करायचे. त्यामुळे तोही मला फायदा झाला. नुसती बघत नव्हते थांबले. आणि नंतर कोरोना काळात ते बंद झालं. आणि मग हे आपलं मित्रमंडळ पार्किन्सन, पण मला जायचं नव्हतं. ऑनलाईन मध्ये काय होणार आहे, जरा रागच होता मनात. पण नाही करता करता मी जॉईन झाले. एवढा फायदा झाला. नाही ते यांना मला दरवेळी तिकडनं आणणं शक्य नव्हतं दीनानाथला. ते इथं बसल्या बसल्या माझं काम झालं सगळं. खूप काय काय ऐकायला मिळालं, ऍक्टिव्हिटीज करायला मिळाल्या. तर मग तुम्ही जो म्हटला सपोर्ट ग्रुप अगदी लावा, अगदी लावाच. अतिशय उपयोग झाला मला त्याचा. आणि एवढं झालं की जेव्हा ते गेले शेवटी, ते मी त्यांना बॉडी उचलताना आकांतांडव न करता मी त्यांना अच्छा बाय बाय टाटा केलं होतं मोठ्यांदा. आता मला बोलायला हे होत आहे, पण केलं मी. ही शक्ती कुणी दिली? तुमच्यासारख्या मुलं यांच्यामुळेच मिळाली मला. मी बोलू का? बोला ना. मी सुनीता कट्टी आहे, बेंगलोरहून बोलते आहे. आणखीन आता जे तुम्ही सांगितलं सपोर्ट ग्रुप, आपलं कुटुंब मोठं होतं, विस्तारत जातं आणि आपल्याला एकमेकांचा आधार मिळतो, हे अगदी खरं आहे. जेव्हाही मला काही अडचणी येते तेव्हा मी शोभनाताईंना फोन करते आणि त्या बरोबर सल्ला देतात. आता मी त्यांना फोन केला होता की माझ्या मुली म्हणतायत की कोणीतरी केअर टेकर तू घेतेस पण तुझ्यावर खूप ताण येतो, माझंही वय झालेलं आहे, तर तू असं कोणीतरी ठेवायला पाहिजे निदान रात्रीच्या वेळेस, कारण यांची झोप डिस्टर्ब असते. मग कधी कधी 3-4 तास रात्रीचीही झोप मिळत नाही. आणि मग शोभनाताईंनी सांगितल्यावर मी मनापासून ती आयडिया स्वीकारली. आणि त्याच्यानंतर मी आता आम्ही लावलेली आहे एक सरोजम्मा म्हणून, आणि ती आल्यापासून खरंच खूप फरक पडतोय असं मला जाणवतंय. कारण मी ट्युशन्स घेते आणि तुम्ही जे म्हणालात की लोकांबरोबर संबंध ठेवायला पाहिजे, तर ट्युशनमुळे माझा आपोआपच मुलांबरोबर संबंध येतो आणि त्यामुळे मन छान राहतं.
आणि त्याच्यासाठी मला वेळ कमी पडत होता. आता ती लावल्यानंतर मी आता 8 ते 9 स्वतःसाठी वेळ मिळायला लागला. स्वतःसाठी वेळ मिळाला. आणि तुम्ही जे सांगितलं आता की तुम्हाला आनंदासाठी कोणत्या 2 गोष्टी कराव्या असं वाटतं. एक तर आहे मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी, जे आपण ऑनलाईनही करू शकतो. प्रत्यक्ष आता जाण्याची काही फारशी गरज नाहीये. आणि थोडंसं बाहेर फिरून येणं. कारण आता यांना हे नाही झाले 15-16 वर्ष झाली. आणि तुम्ही जसं आधी म्हणालात की हळूहळू ती त्यांचा डिपेंडन्स वाढत जातो. तर आता त्याचा डिपेंडन्स फारच वाढलेला आहे. आणि शोभनाताईंनी जसं सांगितलं की माहीत असतं आपला बॅलन्स म्हणजे बॅलन्स जातो आहे, त्यामुळे आपण उठू नये. तरी ते मनाने 10 वर्ष मागेच असतात. त्यामुळे उठले की लगेचच पाय जमिनीवर. आणि तसं 2-4दा ते पडले आणि गंभीर दुखापती पण त्यांना झाल्या. आणि प्रत्येक वेळेस मध्ये शक्ती कमी होऊन जाते, आपल्यावरचा डिपेंडन्स वाढून जातो. तर ती एक मला राग येणारी एक गोष्ट आहे. पण त्याच्याबद्दल आपण फारसं काही करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या बरोबर जितकं होईल तर थोडंसं सुद्धा इकडे तिकडे न होता त्यांच्या बरोबर बसून जाणं एवढाच उपाय मला दिसतो. कारण थोडंसं, आणि ते सुद्धा काय आहे, मी थोडंसं स्वयंपाकघरात जाण्याची वाटच पाहत असतात. एवढा वेळ मिळाला की उठून चालायचा प्रयत्न करतात. तशा याच्यात म्हणजे सारखी बरोबर असून सुद्धा 2-3दा ते पडले आहेत. आणि त्यावेळेस वाटतं का मी तिथून निघाले. म्हणजे हे असंच स्वतःला गिल्टी मानणे हाही भाग आपण सातत्याने करत असतो की सगळी जबाबदारी माझी आहे, परंतु 24 तास प्रत्येक क्षणाक्षणाला लक्ष देणं शक्यच नाही ना. आणि तिथे बसून सुद्धा आपण काहीतरी कामाला उठतोच ना. हो. आणि सतत तुम्ही ऑन गार्ड नाही राहू शकत. त्यांना रागही येतो. गार्ड स्थितीमध्ये असं नाही शक्य. आणि त्यांना त्याचा रागही येतो. बरोबर आहे. आणि सतत लक्ष देत राहिलात तर ते आवडतही नाही, असंही असं झालेलं आहे. आणि आता काय झालेलं आहे, हळूहळू ते बोलण्याची शक्ती कमी होऊन जाते, आवाज निघत नाही. तर हल्ली माझी अडचण ही झाली आहे की ते काय सांगताय ते मला कळत नाही. तेव्हा काय करावं मला सुचत नाही. आता मी त्याच्यावर एक उपाय केलेला आहे की माझ्याकडे स्लेट आहे, आणखीन चॉक्स आहेत. तर मी म्हणते त्याच्यावर काहीतरी मला इंडिकेशन द्या, कधीतरी थोडस मिळतं. ती मोठी अडचण झाली. बऱ्याचशा गोष्टी ह्या रोजच्या जीवनाबद्दल असतात आणि त्याची चित्र देखील तुम्ही वापरू शकता. म्हणजे आपल्याला इंटरनेटवरती बरेच प्रकारची चित्र मिळत असतात. तशा प्रकारची चित्र तुम्ही घेतली तरी सुद्धा त्या चित्रांचा फायदा होतो. बरेचदा आपण त्यांच्या बरोबर काय करतोय तेही त्यांना समजत नसतं. म्हणजे आपण पटकन येऊन काहीतरी करायला जातो आणि ते त्यांना कळत नाही किंवा ते त्यांना आवडत नाही. अशा वेळेला त्यांना त्या गोष्टी सांगणं हाही महत्वाचा भाग असतो. कम्युनिकेशनच्या भागाबद्दल मी काही आता बोलले नाही कारण तो नव्हता. परंतु आपण कशा रीतीने त्यांच्याशी बोलतोय, कशा रीतीने आपला संवाद होतोय ह्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि बरेचदा आपला सुद्धा ताण त्यांना होत असतो. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की होत असेल जसा त्यांचा ताण आपल्याला होतोय तसा आपला देखील ताण त्यांना होतच असतो ना. की तुम्ही मुद्दामून गोष्टी करताय, सारखं पाठीमागे लागताय, प्रत्येक गोष्टीत लक्ष ठेवताय, प्रत्येक गोष्ट सांगताय आणि त्याची रिॲक्शन म्हणून ते ॲग्रेशन सुद्धा बऱ्याच जणांच्या मध्ये दिसतं. म्हणजे बिहेवियरल प्रॉब्लेम्स हा आमच्यासाठी म्हणजे डिमेन्शिया पेशंटच्या संदर्भामध्ये हा खूप मोठा प्रश्न असतो की ज्याच्यामुळे खूप ताण वाढतो. आणि तसे प्रश्न तुमच्या ह्याच्यामध्ये पण बरेच असू शकणार आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा नाही केली. पण बिहेवियर इश्यूज कसे हँडल करायचे हा एक वेगळाच विषय आहे. आणि त्याच्यातून देखील तुमचा ताण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. आणि आपण कशा रीतीने त्यांच्याशी बोलतोय हा भाग म्हणजे पॉझिटिव्हली गोष्टी सांगणे. आता आमच्याकडे एक साधं उदाहरण डिमेन्शियाचं आपण घेऊयात की तुम्ही कुठेतरी ट्रिपला जाऊन आलात आणि ट्रिपला जाऊन आल्यावरती जर दुसऱ्या दिवशी आपण गेलो होतो ना, काल कुठे गेलो होतो सांगा बरं, अमुक केलं होतं, कुठे गेलो होतो, काय केलं ते सांगा बरं. आणि त्यांच्या नाहीये लक्षात तो दिवस आणि तो क्षणच त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.
पण तुम्ही सांगू शकता त्यांना की आपण काल अमुक ठिकाणी गेलो होतो, किंवा तुम्ही त्याचे फोटोग्राफ्स दाखवू शकता आणि त्या फोटोग्राफ्स मधून ते त्या प्रकारचे जे ऍक्शन्स आहेत त्यांना ते कळू शकतं. तर हा भाग बरेचदा होत नाही. म्हणजे आपल्याला कशा रीतीने त्यांच्याशी बोलायला पाहिजे, कशा रीतीने त्यांना अप्रोच व्हायला पाहिजे, हा भाग बरेचदा माहिती नसतो बरेच. आणि ही एक महत्वाचा भाग आहे की बेसिकली आपल्याला ह्याच्याबद्दल काही ज्ञानच नसतं ना, की ह्याच्यासाठी काहीतरी वेगळी कौशल्य हवी आहेत, वेगळे स्किल्स हवेत, हे आपल्याला माहीतच नसतं, कारण हे आपण कधी केलेलंच नसतं. आणि त्यामुळे स्किल्स शिकणं याच्यासाठी हे देखील फार गरजेचं असतं. ते स्किल्स शिकल्यामुळे, त्याच्याबद्दल वाचल्यामुळे, इतर काय करतायत ते बघितल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींची कल्पना यायला लागते आणि आपण त्या रिसिव्हिंग मोड मध्ये असायला लागतो. आपण जर रिसिव्हिंग मोड मध्ये नसेल, मी करते तेच व्यवस्थित आहे, मी करते तेच बरोबर आहे, अशी जर भूमिका असेल तर मग आपल्याला काहीच शक्य नसतं. म्हणजे काही असे केअरगिव्हर्स असतात, ते कायम चिडलेल्या स्थितीमध्ये असतात, असेही लोक दिसतात. म्हणजे पेशंटच्याकडे बघितलं की तसं नसतं, आणि पेशंट काही शांत असतात, ते नुसतेच दिसायला शांत असतात पण घरी मात्र तसे नसतात. असे खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आणि त्या परिस्थिती, फक्त एक गोष्ट मला नेहमी म्हणजे आता सांगावीशी वाटते की परिस्थिती बदलता येते. म्हणजे किती अगदी ऍडव्हान्स स्टेज मधला जरी पेशंट असला तरी आपण काही ना काहीतरी गोष्टी करून थोडीफार तरी परिस्थिती बदलता येते. आणि आपल्याला जे वाटत असतं ना की हा आजार झाला म्हणजे आता काय, हे असं नसतं. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं, आयुष्याची जीवनाची गुणवत्ता सुधारणं हे आपण करू शकतो. अर्थातच त्याचे जे गोल्स आहेत ते वेगवेगळे राहणार आहेत. जे अर्ली स्टेज मध्ये गोल राहील ते काही ऍडव्हान्स स्टेज मधलं गोल नसेल, पण प्रत्येक स्थितीला अमुक गोष्टी करता येतात अशा काहीतरी गोष्टी असतातच. इथे एक सांगू का, आता मनीषा ताई लिमाये बोलले ना की ते गेले तेव्हा मी बाय बाय म्हंटल त्यांना. त्यांनी त्यांच्या मिस्टरांबरोबर कम्युनिकेशन करायला एक आयडिया केली होती. तेव्हा त्या म्हणतात की त्या बाराखडीच्या मदतीने त्यांनी कसं त्यांना एक एक अक्षरावर त्या बोट ठेवायच्या आणि त्यांनी हो म्हणायचं. आणि मग त्यातनं त्यांचा एक लेख आहे आमच्या स्मरणिकेमध्ये, तो वाचला तरी कळेल की त्यांनी किती ते कम्युनिकेशन त्यांच्याकडनं करवणं इझी केलं होतं. ते खूप छान लिहिलंय त्यांनी. तशी रोजची वाक्य असतात ना, ती तुम्ही तयार करू शकता. कारण रोजची जी वाक्य असतात ती काही खूप असतात असं काही नाहीये. म्हणजे रोजचं जे आपलं बोलणं चालतं पेशंटची, त्याच्यातली काही ठराविक वाक्य असतात, तर त्या वाक्यांचा एक बोर्ड करणंही शक्य असतं, चित्रांचा उपयोग करणं शक्य असतं. अशा रीतीने सुद्धा कम्युनिकेशन होऊ शकते. म्हणजे हे पण कुठल्याही प्रश्नांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो, हा विचार मला वाटतं महत्वाचा आहे या ठिकाणी. मी केलं होतं फक्त. ऐकू येत आहे? हो. खूप चिठ्ठ्या झाल्या, मग मला तर त्रासदायक झालं, म्हणून मी तो तक्ता केला. ह्या म्हणल्या तसं वरती अ आ इ स्वर आणि खाली क ख ग घ संपूर्ण स्वर हे व्यंजन. आणि त्यामुळे एकच बोर्ड हातात घेऊन त्यांना सोपं गेलं आणि कळत होतं. पाणी असेल तर प आणि आध बोट ठेवायचे, नील अन्न आणि ई मला कळायचं पाणी. दूध हवं असेल तर द आणि उ आणि ध वर. त्यांना ते जमत होतं आणि हँडल करायला पण सोपं गेलं. नाही तर मी आधी छान कल्पना आहे तुमची अगदी. ते असं आयडिया येते आणि त्यांना तेवढं कळत होतं म्हणून माझं छान झालं. छान कल्पना आहे, म्हणजे वापरता येण्यासारखी आहे ती. ते केलं होतं, उपयोग झाला त्याचा खूप छान. पण हा सुद्धा म्हणजे तुमचा ताण कमी करण्याचाच प्रयत्न होता ना. म्हणजे आपण जे काही करत असतो ते परिस्थिती सुधारण्यासाठीचाच हा प्रयत्न आहे. मला कळायला लागलं ना त्यांना काय हवाय ते. आणि एक शब्द लिहिला बस झालं, पाणी दूध. लिहायला सांगत होते ते पण जमत नव्हतं, म्हणून मग शेवटी हे केलं. बाराखड्या लिहिल्यानंतर पण ते बाराखडी किती लिहिणार, म्हणून मग स्वर आणि व्यंजन फक्त लिहिली. एका A4 साईज कागदामध्ये सगळं बसलं. ओके. अजून काही चर्चा किंवा प्रश्नोत्तर नसतील तर आपण थांबूया.
आणखीन कोण मगाशी वसुंधरा ते केळकरने काहीतरी लिहिलं होतं, मला वाचता नाही आलं. मी विचारू का? हा, ऐकू येत आहे का? हो हो. मगाशी एक दोन जे मुद्दे झाले होते त्याच्यामध्ये म्हणजे माझ्याकडची ही अडचण नाहीये, पण तरी मला विचारायची आहे की केअर गिव्हर जेव्हा ठेवतात तर बरेच लोकांच्याकडे फायनान्शियल परिस्थिती तितकी नसते, तर अशा गोष्टींवरती काय काही कोणी संस्था मदत करू शकतात किंवा असं काही आहे का? कारण केअर गिव्हरचा उपयोग होतो हे नक्की आहे, तर ही एक केअर गिव्हरच्या बद्दल असलेली अडचण असते. आणि दुसरी असते म्हणजे केअर गिव्हर योग्य मिळणं. कारण केअर गिव्हरच्या मदतनीस म्हणायचंय मला, केअर गिव्हर नाही, तर ते मदत सुद्धा जर योग्य नाही मिळाला तरी पण अनुभव इतके हॉरिबल असतात एक एक वेळेला की भीक नको पण चित्रावर सारखं त्या केअर गिव्हरचं होऊन बसते परिस्थिती. तर ह्या गोष्टीवरती काय साधारणपणे मार्ग काढला जातो एक विचारायचं होतं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे मगाशी मंगला त्यांनी उदाहरण दिलं की घरचे बाकीचे, ती मुलीला आईची सेवा करायला लागत होती आणि बाकीचे फारसे सपोर्टिव्ह नव्हते, तर अशा सुद्धा जेव्हा केसेस असतात तेव्हा घरात त्यांचं पूर्ण मानसिकता बदलणं वगैरे ही खूप म्हणजे मोठी गोष्ट असते, तर तेव्हा सुद्धा काय पद्धतीचे पर्याय काढले जातात? माझं म्हणणं एक पहिला मदतनीसांचा जो तुम्ही प्रश्न सांगितलात की मदत करणाऱ्या अशा संस्था आहेत का, तर तशा संस्थांची मला तरी काही माहिती नाहीये, परंतु मला असं वाटतं की आपल्या घरातल्या लोकांची आपण एक टीम बांधू शकतो. म्हणजे पेशंटच्या बद्दल प्रेम असणारी काही लोक आपल्या कुटुंबामध्ये मित्रमंडळींमध्ये असतातच आणि त्यांची आपण टीम केली. मदतनीस म्हणजे मावशी किंवा मामा असं विचारायचं नाही, मला मान्य तुम्ही मला जे विचारलं की जर त्यांना आर्थिक दृष्ट्या ते मदतनीस घेणं शक्य नसेल तर कोणी मदत करतं का, त्यासाठी मी तुम्हाला सांगते की अशी संस्था मला माहित नाही, पण जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या मधून, मित्रमंडळींमधून, शेजाऱ्यांच्या मधून तुम्ही एक टीम बांधू शकता. आणि दिवसभर तर अर्थातच कोणी येणार नाही, परंतु तुम्हाला एक ठराविक दिवशी बुधवारी दुपारी 2 तास मी येईन असं सांगणारी लोक असतात आणि मिळतात ती. तर त्यामुळे आपल्याला अशी टीम बांधता येते की अगदीच ज्या वेळेला आपल्याला आता कोणाची तरी आवश्यकता आहे किंवा मी फक्त आठवड्यातनं एकदा 1 तास 2 तास कुठेतरी बाहेर जाणार आहे, त्यावेळेला व्हॉट्सअप ग्रुप करून तुमच्यापैकी कोण येऊ शकतं, अशा गोष्टी करता येतात आणि होतात त्या. असे करणारी देखील काही कुटुंब असतात. तर हा एक भाग. आता मदतनीसांचं तुम्ही म्हणलात की योग्य मदतनीस मिळत नाही, हा प्रत्येकाचाच अनुभव असतो आणि आम्ही कुटुंबियांना असं सांगतो की तुम्हाला काही महिने तरी या प्रोसेससाठी म्हणजे वेळ द्यायलाच लागेल, किंवा एक मदतनीस नीट नाही मिळाला तर दुसरा, तिसरा, साधारणपणे 2-4 मदतनीस बदलले तर तुम्हाला योग्य व्यक्ती मिळते. आणि त्याच्यासाठी सुद्धा मदतनीसांची आपण कसं वागतोय, त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय आहेत, ह्या गोष्टींवरती पण खूप अवलंबून असतं. म्हणजे केवळ मदतनीसच चांगला पाहिजे असं नाही, तर मदत घेणारा सुद्धा तुम्हाला चांगलाच लागतो. त्यांना तुम्ही कुटुंबीय म्हणून दर्जा देतात का, तुम्ही त्यांना कामं शिकवता का, तर त्यांना पार्किन्सन्स किंवा डिमेन्शियाची काहीच माहिती नसणार आहे, कारण आपल्याकडे असे प्रशिक्षित कुठेच लोक नाहीयेत, अजून तरी नाहीयेत. जरी प्रशिक्षण दिलं जातं, काही ठिकाणी आम्हाला आता बोलवतात की तुम्ही आमच्या संस्थेतल्या लोकांना प्रशिक्षण द्या किंवा काहीतरी, पण हे प्रशिक्षण अगदीच बेसिक असतं आणि रोजच्या अनुभवाच्या आधारित ते नसतं. म्हणजे त्यांच्याशी संवाद कसा साधावा असं आम्ही एक सेशन घेतलं तर त्याच्यात प्रॅक्टिकल नॉलेज काहीच नसतं. तर किंवा त्याचं काय म्हणतो आपण त्यांना की 1 दिवस ट्रेनिंग दिलंय, 8 दिवसांनी ते पुन्हा आलेत आणि पुन्हा त्यांचे अनुभव काय होते हे बघणं, अशा प्रकारचं कंटिन्युअस ट्रेनिंग जे पाहिजे तसं काही कुठे नसतंच. तर त्यामुळे ज्या वेळेला आपण 2-4दा एखादी व्यक्ती बदलतो, म्हणजे बदलायला पाहिजे हे आपण मनात ठेवतो की लगेच आपल्याला पाहिजे तो माणूस मिळणार नाहीये, हे आपल्या जर लक्षात असेल तर आपल्याला 1-2 महिन्यामध्ये 1-2-3 लोक बदलल्यानंतर आपल्याला योग्य मदतनीस मिळतो. म्हणजे हे आम्ही सगळ्यांच्याकडनं ऐकतो. आणि मग तुम्ही पुढचा प्रश्न असा विचारलात की कुटुंबियांच्यासाठी काय करता तुम्ही, तर असं करायला लागतं की कुटुंबियांच्यासाठी कॉमन काउन्सिलिंग सेशन घेता येतं. म्हणजे ज्या वेळेला डिस्कॉर्ड असतो, कम्प्लीट डिस्कॉर्ड असतो, अशा केसेस खूप असतात असं काही नाही,
परंतु आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेणं हा भाग आपण करू शकतो. पण त्या ठिकाणी त्या कुटुंबियांची काय म्हणतो आपण त्याला, हे परिस्थिती बदलायला पाहिजे ह्याच्यासाठी त्यांची मनाची तयारी लागते. म्हणजे आम्हाला दिसतंय की कुटुंबियांनी बदलायला पाहिजे, पण कुटुंबियांना जर वाटतच नसेल की आम्हाला बदलायला पाहिजे तर नाही शक्य. परंतु ह्या ठिकाणी एकच मुलगी करते, अशा वेळेला शी कुड बी अ लिटल मोर असर्टिव्ह की ह्या गोष्टी मला जमणार आहेत आणि ह्या गोष्टी मला जमणार नाहीयेत, ह्या गोष्टींमध्ये मला मदत लागणार आहे, किंवा ह्या ठिकाणी मला निर्णय घेण्याची मी स्वतः निर्णय घेईन अशी परिस्थिती हवी. ह्या तरी गोष्टी करता येणं शक्य असतं. आणि त्या गोष्टी म्हणजे एखादा प्रसंग ते कसे हाताळू शकतील ह्याबद्दल चर्चा करता येते, किंवा ज्या गोष्टी घडतात ते वेगळ्या रीतीने तुम्ही कसं केलं असतं त्याच्याबद्दल चर्चा करता येते, आणि त्यातून माणसामध्ये बदल घडवता येतो. ज्या वेळेला कुटुंबीय बदलायला तयार नसतात त्यावेळेला बदलणाऱ्या व्यक्तीला बदलावं लागतं. जी व्यक्ती बदलू शकते तिथून सुरुवात करायला लागते. बरोबर आहे? हो हो. मला आता अगदी आवर्जून नमूद करायचंय की माझ्याकडे आता दोन्ही वेळेस मदतनीस मी ठेवलेली आहे पेड, आणि अत्यंत म्हणजे अत्यंत चांगली आहेत दोन्ही. मला प्रथम पासूनच त्यांचा चांगला अनुभव आलाय, आणि थोडेसे अशिक्षित असूनही त्या ज्या पद्धतीचा शहाणपण ते दाखवतात त्याच्यानी मला मानसिक आणि शारीरिक आधार मिळतो. तर मला स्वतःचा अनुभव अतिशय चांगला आहे, पण इतरांच्यासाठी म्हणून मी हा प्रश्न विचारला. आणि मदतनीसांना थोडंसं ट्रेनिंग देणं पण शक्य असतं. म्हणजे आम्ही एकदा तरी असा प्रयोग केला होता की आमच्या पेशंटच्या घरी जे मदतनीस आहेत त्यांना डिमेन्शिया, त्यांना बोलवून त्यांच्याशी आम्ही डिमेन्शिया बद्दल बोललो होतो. म्हणजे हे ट्रेनिंग आम्हाला देता येणं शक्य असतं. जरी असे ट्रेन्ड लोक मिळाले नाहीत तरी आमच्या ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांना थोडी माहिती देणं, सांगणं की कसं वागायला पाहिजे तुम्ही पेशंटशी, कशामुळे हे घडतंय, बेसिकली हे कशामुळे घडतंय हे समजलं की गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारतात. म्हणजे एम्पथीचा जो तुम्ही मगाशी कोणीतरी एम्पथीचा उल्लेख केला, ती एम्पथी आपण निर्माण करू शकतो ज्या वेळेला त्यांना कळतं. कारण हे जे आजार असतात ते असे समजून येत नाहीत ना. विशेषतः डिमेन्शियाचा आजार आहे ते व्यक्तीकडे बघितलं की त्या व्यक्तीला काही झालंय हे समजून येत नाही. तर अशा वेळेला हे कशामुळे होतंय, का होतंय हे आपण समजून सांगितलं की परिस्थिती बदलते, किंवा ह्या ठिकाणी तुम्हाला कशा रीतीने तुम्ही हँडल करू शकता. असे प्रश्न आले, तेच प्रश्न विचारतायत समजा, मग आपल्याला ते नको वाटतं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो, कशा रीतीने त्यांचं मन वळवू शकतो, अशा गोष्टी त्यांना सांगायला येतात. त्यांना स्किल्स काही देता येतात आणि ते रिसेप्टिव्ह असतात. तुम्ही जसं म्हणलात ना तसं आपण सांगितलं तर ते शिकण्याची त्यांची मानसिक तयारी असते बरेच जणांची. ओके ओके. चला, कोणाला आणखीन काही सांगायचं आहे का? शुभम, कदाचित लोकांना बोलायला थोडा अवघड होत असेल कारण बरेच आहेत शुभंकर इथं, म्हणजे काळजीवाहक आहेत तसे. पण कुणाचं काही नसेल सांगायचं तर आपण थांबूयात का? का अजून विचारायचं असलं तर अजूनही विचारू शकतो. आता तुम्ही म्हटलं ना की काळजीवाहक ठेवण्याची परिस्थिती नसते, तर असे काही उदाहरणं आमच्याकडे मला दिसली की त्यांची अशी परिस्थिती आली की दोघंही वयस्क आहेत आणि अगदी शक्यच नाहीये, भासासारखे प्रॉब्लेम आले की त्या एका बाईला नवऱ्याला आवरणं आणि हे करणं काही शक्य नाहीये. मुलीने आणि त्यांनी निर्णय घेऊन, आणि डॉक्टर पण म्हणजे न्यूरोलॉजिस्टनी पण त्यांना सुचवलं. राहुल कुलकर्णींनीच मला वाटतं त्या डॉक्टर्सचं एकत्रित असं काहीतरी आहे म्हणजे ठेवण्यासाठी त्यांच्याकडे थोडस क्लिनिक म्हणता येईल किंवा असं. तर तिथं त्यांना ठेवलं. त्यांनी पटवलं त्या सगळ्यांनी मिळून त्यांना की तुम्ही ते आता तुम्हाला होणार नाही हे स्वीकारायला पाहिजे आणि त्यांना ठेवायला पाहिजे, कारण खर्च पण कमी खर्चात पण व्हायला पाहिजे. अशी काही कमी खर्चातली आहेत, म्हणजे 10,000 पासून राहण्याची पासून सगळी
सोय आणि डॉक्टरी मदत वगैरे असं सगळं मिळणार आहे. ती खूप पॉश वगैरे नसतील, पण अशी काही संस्थांमध्ये अगदी ज्या वेळेला खूप पुढची अवस्था येते आणि काही अशक्यच असतं आणि परिस्थिती पण नसते, तर तेव्हा असं केलेले मी पाहिलेले आहेत की निर्णय घेतले. नर्सिंग होम म्हणताय का शोभनाताई? वृद्धाश्रम. बरोबर, नर्सिंग होम. मला शब्द पटकन. नर्सिंग होम फक्त नर्सिंग होम नसतं ते, नर्सिंग होम पेक्षा मधलं काहीतरी म्हणजे असं असिस्टंट लिव्हिंग वगैरे म्हणतो ना आजकाल, तसं काहीतरी. नर्सिंग होम वगैरे भाडं असतं ना, तेवढं नसतं त्यांचं. केअर होम असतात वेगवेगळ्या प्रकारची. हो, तर अशा ठिकाणी पण शक्य होऊ शकतं. आणि तुम्ही जसं म्हणलात तसे असे पर्याय असतात की ज्या ठिकाणी फार पैसे घेत नाहीत आणि ज्या ठिकाणी ठेवणं शक्य असतं. आता औरंगाबादचं स्नेह सावली आहे, तिथं ते घेतात, पण ज्यांना जेव्हा शक्य नाही तेव्हा त्यांना ते अगदी फ्री म्हणजे करतात, असं सुद्धा आहेत. ओके, चालेल. ऑल राईट, थँक्यू व्हेरी मच. मी समारोप करते. समारोप करू का? हो. तर आज मंगलाताई आपल्याकडे आल्या आणि त्यांनी मुख्य ताणाची लक्षणं सांगितली. ताण हा वाईट कसा नसतो हेही त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं की प्रत्येक ताण काही वाईट नाहीये. ताणाची लक्षणं सांगितली, कारण खूप वेळा काळजी वाहकाला कळतच नसतं की आपल्याला ताण आहे. पण तो ताण ओळखायचा कसा? स्वतःच्या शरीरात होणारे बदल, मानसिकतेत होणारे बदल, चिडचिड होणं किंवा राग येणं वरचेवर, काही शारीरिक परिस्थिती बिघडणं, त्याच्यावरनं आपल्याला आलेला ताण आपण ओळखायचा कसा हे त्यांनी आपल्याला विशद करून सांगितलं. आणि मुख्य जो महत्वाचे मुद्दे होते की ऍक्सेप्टन्स, प्रायोरिटाईज करणं. आणि एक टॅगलाईन मला कार्यक्रमाची अशी वाटते की आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे, हे काळजी वाहकांनी ओळखलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मला असं उदाहरण ठेवायचं वाटतं की फ्लाईटमध्ये सुद्धा, विमानामध्ये आपण बसलो की आपल्याला ते व्हिडिओ येतो किंवा ती एअरोस्टेस दाखवत असते की सूचना की इमर्जन्सी आली, काही विमान कोसळलं तर तुम्ही काय कराल. तो जो ऑक्सिजन मास्क घालायचा असतो तो पहिल्यांदा स्वतःला घालायचा आणि मग आपल्या बरोबर जे असेल लहान मूल किंवा काय नंतर त्याला घालायचं. किंवा आपण स्वतः जर सक्षम असू आणि व्यवस्थित असू तर आपण आपल्यावर जो डिपेंडंट व्यक्ती आहे त्याची काळजी घेऊ शकू. त्याच्यामुळे काळजी वाहकाचं आरोग्य शारीरिक, मानसिक सगळ्याच दृष्टीने हे किती महत्वाचं आहे हे आज आपल्याला पटलं. आणि आपल्या ग्रुपमध्ये शुभंकर आणि शुभार्थी हे दोन्ही आहेत, त्याच्यामुळे शुभार्थींना सुद्धा एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल की आपण जर सारखे डिमांडिंग असू आपल्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडनं तर त्याच्या आरोग्यावर हा परिणाम होऊ शकेल. आणि इथे थोडासा स्वार्थी विचारही करायला पाहिजे की आपला काळजी वाहक जर सक्षम नसेल तर तो आपली काळजी कशी काय घेणार. त्याच्यामुळे त्याचं आरोग्य चांगलं राहणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, शुभार्थीची जबाबदारी आहे आणि ती सुद्धा त्यांनी पार पाडायला पाहिजे. सामाजिक संस्थांचा त्यांनी उल्लेख केला, मदत कोणाकडून कशी मिळू शकते याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली. शेअरिंग हे किती महत्वाचं आहे आयुष्यात आपल्या स्वास्थ्यासाठी याची उत्तम माहिती दिली. आणि मंगला त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच त्यांच्यामध्ये किती करुणा आहे हे आपल्याला जाणवतं. आणि अल्झायमर, डिमेन्शिया अशा पेशंट बरोबर किंवा अशा सामाजिक संस्थांबरोबर त्या गेली 20 वर्ष काम करतायत, म्हणजे इतका प्रदीर्घ अनुभव. आणि अशा पेशंटमध्ये काम करून सुद्धा स्वतःचा समतोल राखणं आणि समाजाला मार्गदर्शन करणं हे फार मोठं महत्वाचं काम त्या करतायत. त्यांचं काम जरी पार्किन्सन आणि अल्झायमर, पार्किन्सनसाठी नसेल, अल्झायमर आणि डिमेन्शियासाठी तरी असेल, तरी पार्किन्सन, अल्झायमर, डिमेन्शिया ही अगदी सख्खी नाही तरी चुलत भावंडच म्हणायला पाहिजे. की काळजी वाहकांचे ताण सर्वसाधारणपणे सारखेच असतात सगळ्यांना. त्याच्यामुळे काळजी वाहकांसाठी आणि शुभार्थींसाठी सुद्धा, शुभंकर आणि शुभार्थी या दोघांसाठी आजचं सेशन फार महत्वाचं, उपयुक्त झालं आणि खूप चांगल्या टिप्स आम्हाला या आपल्या व्याख्यानातून मिळाल्या. अशीच उत्तमोत्तम व्याख्यानं शोभनाताई सगळ्यांसाठी आयोजित करत असतात. तर शोभनाताई, मृदुलाताई, आपले आजचे टेक्निकल बाजू सांभाळणारे अतुलजी ठाकूर आणि सगळे आपले जे आज उपस्थित होते, शुभंकर, शुभांगी, ज्यांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले, आपले अनुभव शेअर केले, त्या सगळ्यांची मी आभारी आहे. आणि मी शुभार्थी म्हणून नुकतीच या ग्रुपमध्ये जॉईन झाली आहे, तरी माझ्यावर ही जबाबदारी शोभनाताईंनी सोपवली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. धन्यवाद मंगलाताई. आम्ही तुम्हाला पुन्हा या.